शनीबद्दल काय सांगतो? की माझ्या हिशोबाने शनी म्हणजे मनी आहे. ठीक आहे. अपार पैशांचा देवता म्हणजे शनी आहे. शनी जेवढे पैसे देऊ शकतो ना तेवढं कोणीच नाही देऊ शकत. आणि काय आहे माहितीये का, जे लोक अम्बिशियस असतात, जे लोक टॅलेंटेड असतात, त्याच लोकांना शनी परेशान करतो. जेवढे पण लोक सक्सेसफुल झाले त्यांना इझिली कोणतीही गोष्ट नाही मिळाली आहे. ठीक आहे, संघर्ष करावा लागला. शनी फक्त टेस्ट करतो ना की तुम्ही खरं रिअल मध्ये आहात का. कारण की सगळ्यांना सक्सेस पचत नाही. जे इंडियाचा जो सगळ्यात मोठा रिच व्यक्ती आहे त्याचा पण शनी पहिल्या घरामध्येच आहे. अंबानी नाव त्याचा शनी पहिल्या घरामध्ये आहे. बापरे. अजून एक व्यक्ती आहे, खूप फेमस आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांचे इतके फॉलोअर्स आहे, त्यांच्या एका पोस्टनी चौथं जे घर आहे ना ते आपल्याला लक्झरी प्रॉपर्टीचं पण आहे. तर जेव्हा शनी इथं बसतो ना तर त्यांना गॅरंटी देतो की तुला प्रॉपर्टी देईल, बट थोडा डिले लावेल. ठीक आहे, डिले आहे बट डिनायल नाही आहे. जेव्हा 10व्या घरामध्ये शनी येतो ना, मी त्यांना सजेस्ट करते की तुम्ही ना जॉब करूच नका, बिझनेस चालू करा. बरोबर आहे. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही बिझनेस करताना मग त्या टाइमला हा शनी तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देतो. बट हा शनी ना जर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम करत आहात, फॉरेन रिलेटेड काम करत आहात, तर तुम्हाला हा शनी खूप छान पैसे देतो. काही लोकांच्या लाईफमध्ये खराब फेज असतो सुरुवातीला आणि नंतर एकदम चांगला फेज येतो. काय असे बरेचसे लोक आहेत ज्यांचा पहिले खराब टाइम येतो, त्यांच्याबद्दल अफवा उडतात, आणि नंतर त्यांचा चांगला टाइम पिरियड येतो, गोल्डन टाइम पिरियड येतो. असं आपण कुणाबद्दल म्हणू शकतो म्हणजे ज्यांचा शनी तसा होता आणि त्यांनी त्याला म्हणजे एकदम बॉटम पासून टॉप पर्यंत नेलं? जर तुमची 7.5 चालू असेल, शनीची महादशा चालू असेल, ढैया चालू असेल, दशा चालू असेल, त्याच्यासाठी बेस्ट रेमेडी आहे तुम्ही 7मुखी रुद्राक्ष घाला. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे हिना कोलेकर मॅम. मॅम नमस्ते. राधे राधे. राधे राधे. मित्रांनो, मॅम सोबत आपण राहूवर पॉडकास्ट केलं आहे, त्यासोबत आपण मल्टिपल पॉडकास्ट केले. 2026 बद्दल मॅमने आपल्याला सांगितलं होतं की ते तुमच्यासाठी कसं असू शकतं. बट आजचा जो आपला पॉडकास्ट आहे ना तो आहे शनीवर. सगळ्यांना असं वाटतं की यार शनी म्हणजे खूप डेंजर आहे, की एखाद्याच्या आयुष्यात 7.5 आली तर त्याचं आयुष्य पूर्ण खराब होऊ शकतं, किंवा शनीची महादशा असेल तर तो व्यक्ती पूर्ण बर्बाद होऊन जातो असं आपल्याला वाटतं. बट मित्रांनो, खरंच शनी इतका खराब आहे का? मी असेही काही एक्झाम्पल पाहिले की शनी ज्यांच्या आयुष्यात असतो ते मालामाल करोडपती बनून गेले. बट ते तर आपण फक्त बघितलंय. आज मॅम आपल्याला ते एकदम प्रॉपरली समजवणार आहे. तर मॅम, तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी अगेन. आपण चालू करण्याआधी गणेशजीचं नाव. नक्की नक्की. आज तर अंगारकी चतुर्थी पण आहे. ठीक आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. मोरया. येस. ओके. तर शनीबद्दल काय सांगाल? खरंच इतका डेंजर आहे का शनी? तुम्हाला काय वाटतं? तुमचा अनुभव आता आहे इतका भरपूर सारा, शनीबद्दल काय सांगाल? शनीबद्दल ना बरेचसे मिथ आहेत मार्केटमध्ये, आणि बरेचसे ना गोष्टी शनीबद्दल बोलल्या जातात. बट रिअल शनी काय आहे बऱ्याच लोकांना माहीतच नाही आहे. शनी नेमकं तुमच्या लाईफमध्ये काय करतो, नेमकं त्याचा उद्देश काय असतो, या बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही आहेत. आणि सगळ्यात जास्त अंडरएस्टिमेट करणारा प्लॅनेट आहे शनी. लोकांना असं वाटतं की तो फक्त खराबच करण्यासाठी आला आहे. आणि रिअल शनी काय आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, की शनी नेमकं तुमच्या लाईफमध्ये काय करतो. तुमच्या आयुष्यामध्ये मॅक्सिमम ज्या गोष्टी होतात ना, तर जेव्हा ते होऊन जातात आणि जेव्हा तुम्ही शनीला समजता ना, तेव्हा तुम्हाला कळतं की ही गोष्ट का तुमच्या आयुष्यामध्ये झाली. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या पण तुम्ही चेंजेस तुम्ही पाहताय, ठीक आहे, जे पण तुम्ही चॅलेंजेस फेस करताय, जे तुमचे हार्डशिप आहे तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या रिलेशनशिपमध्ये जे चॅलेंजेस आहेत, कुठे ना कुठे तिथे शनी पण इन्व्हॉल्व असतो. बट तो शनी तुम्हाला नेमकं काय घेऊन आला आहे तुमच्यासाठी, ठीक आहे, ते समजणं खूप जरुरी आहे. जसं ना तुम्हाला एखादी बिमारी झाली तर तुम्ही काय करता की तुम्ही ना ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेता, ते आहे टेम्पररी फिक्स. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेता तर ते काय करतात, तुमचे जे रूट कॉज आहे त्याला ट्रीट करतात. शनी त्याचप्रमाणे ना रूट कॉज काय आहे, कोर काय आहे, ठीक आहे, कोरला ठीक करण्यासाठी काम करतो. म्हणजे बेसिकली तुमचा माइंडसेट ठीक करण्यावरती काम करतो. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टी समजून घेता ना, तेव्हा शनी तुम्हाला चांगले रिझल्ट द्यायला चालू करतो. तर शनीला समजणं खूप जरुरी आहे. जसं आपण एक एक करून तर त्याच्याबद्दल तर जाणूनच घेऊ की शनी नेमकं काय करतो. की माझ्या हिशोबाने शनी म्हणजे मनी आहे. ठीक आहे, अपार पैशांचा देवता म्हणजे शनी आहे. शनी जेवढे पैसे देऊ शकतो ना तेवढं कोणीच नाही देऊ शकत. ठीक आहे, जर तुम्हाला लाखो करोडो कमवायचे तुम्हाला चंद्रमा देऊ शकतो, तुम्हाला आहे ना केतू देऊ शकतो, राहू देऊ शकतो, ठीक आहे, बाकी प्लॅनेटही देऊ शकतात. बट जर तुम्हाला अब्जोपती बनायचंय,
ठीक आहे. जर महिन्याला नाही, एका दिवसाला 100,000 करोड कमवायचे असतील तर तुम्हाला फक्त शनी देऊ शकतो. शनीशिवाय तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे. ओके, इतका पॉवरफुल आहे शनी. हा, शनी इतका पॉवरफुल आहे. आणि काय आहे माहितीये का, जे लोक अम्बिशियस असतात, जे लोक टॅलेंटेड असतात, त्याच लोकांना शनी परेशान करतो. ओके. आणि जर तुम्ही अम्बिशियस नाही आहात, जर तुमच्या आयुष्यामध्ये काही लक्ष नाही आहे आणि तुम्ही फक्त लाईफ काटत आहात, तर शनी तुम्हाला परेशान नाही करत आणि शनी तुमच्याकडे वळून पण बघत नाही. हो. ठीक आहे. जर तुम्ही आयुष्यामध्ये परेशान आहात, तुमच्या करिअरमध्ये परेशान आहात, हार्डवर्क करत आहात, ठीक आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट इझिली मिळत नाहीये, तर तुम्ही लकी आहात. शनीने तुम्हाला चूज केलंय, कारण की तुम्ही तर डिसाईड केलं होतं ना की मला करोडपती बनायचंय, मला सक्सेसफुल बनायचंय, मला आयुष्यामध्ये या मोठ्या गोष्टी अचीव्ह करायच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमचे हे सगळे डिझायर तुम्ही डिसाईड केलेत ना. मग शनी म्हणतो तुला या गोष्टी पाहिजे, तुझी औकात आहे तर मग ठीक आहे बेटा, ये मैदानमध्ये. मग तेव्हा तुम्हाला टेस्ट करतो. ठीक आहे. जर तुम्ही संघर्षासाठी रेडी आहात ना, मग शनी तुम्हाला खूप काही देतो. पण तुम्हाला काय होतं ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ना अचीव्ह करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ठीक आहे. माझे एक बिझनेस कोच होते. ठीक है, ते खूप बेस्ट डायलॉग मारायचे, बंदे को उतनी ही चीजें मिलती है ना जितनी उसकी औकात है. अगर औकात है तभी चीजें मिल सकती है. तो पहले अपनी औकात बढ़ाओ, तब जाके तुम्ही चीजें लाईफ में मिलेगी. आणि आपल्याला म्हणतात ना, जेवढे चादर आहे तेवढेच पाय पसरा. ठीक आहे. मग ते म्हणतात तुम्ही काय करा, पहिले पाय पसरा, मग चादर बरोबर येईल ना तुमच्याकडे. तर पहिले इम्पॉर्टंट आहे तुमचं माइंडसेट चेंज करा. जेव्हा तुमचं माइंडसेट चेंज होईल ना, आणि शनी तुम्हाला ते शिकवत आहे, जर तुम्ही त्या गोष्टी करायला रेडी असताल ना, मग तुम्हाला त्या आयुष्यामध्ये मग शनी देतो. बट काय होतं माहितीये का, बऱ्याचदा ह्या गोष्टी मिळण्यासाठी ना वेळ लागतो, संघर्ष करावा लागतो, इझी नाही मिळत. जेवढे पण लोक सक्सेसफुल झाले त्यांना इझिली कोणतीही गोष्ट नाही मिळाली आहे. ठीक आहे. संघर्ष करावा लागला. शनी फक्त टेस्ट करतो ना की तुम्ही खरं रिअल मध्ये आहात का, कारण की सगळ्यांना सक्सेस पचत नाही. ठीक आहे. सगळेजणी तेवढं पचवू शकत नाही ना, फेल्युअरही नाही पचवू शकत. तर लोक काय करतात, जेव्हा शनी देण्याचा टाइम येतो ना, त्याच्या आधीच गिव्हअप करतात. बट जर तुम्ही गिव्हअप नाही केलं आणि करत राहिला आणि वेट केला, तर शनी तुम्हाला देईलच, कारण की शनी कर्मचा देवता आहे. ठीक आहे. कोणाचं कर्ज डोक्यावरती नाही ठेवत. जेवढे तुम्ही मेहनत केली ना, त्याच्यापेक्षा डबल नाही, ट्रिपल, छप्पड पार देऊ शकतो. बस तुम्हाला थोडेसे पेशन्स ठेवायचे, कारण की शनी पेशन्सचा पण प्लॅनेट आहे. भरपूर लोकांचं आपण बघतो की त्यांची कुंडली खराब असते. जर त्यांनी शनीचे उपाय केले, म्हणजे ओव्हरऑल कुंडलीमध्ये खूप लोचा झालेला आहे, आपण असं समजू, म्हणजे तुमच्या भाषेत तर प्रॉब्लेम्स आहे कुंडलीमध्ये. जर त्याने उपासना केली शनीची आणि शनीला जे पाहिजे त्या गोष्टी तो जर करत गेला, तर मग त्याच्या आयुष्यात शनी त्याला, जसं तुम्ही बोलले की करोडपती बनवू शकतो, तसं त्याला करू शकतो का? इतका पॉवरफुल आहे का शनी की अख्ख्या कुंडलीला टक्कर देऊ शकतो? सगळ्या कुंडलीला टक्कर देऊ शकतो. मी काय सांगितलं, जर तुम्हाला अब्जोपती बनायचं असेल तर शनीशिवाय ऑप्शन नाही आहे. आणि जेवढे पण आहे ना तुमचे पॉलिटिशियन म्हणा, जे पण आहे ना श्रीमंत लोक आहेत, पॉवरफुल लोक आहेत, त्यांचा शनी खूप चांगला आहे, तेव्हाच ते टॉप पोझिशन वरती आहे. नाही तर पॉसिबलच नाहीये. जर शनी तुमच्या कुंडलीमध्ये वीक असेल ना, तर तुम्हाला होऊ शकत नाही, काहीच आयुष्यामध्ये गोष्टी नाही मिळत. बट तुमचं बघा, शनी कधी खराब रिझल्ट देतो ना, जेव्हा तुम्ही शनीच्या गोष्टी नाही ऐकत. शनी काय म्हणतो की तुम्ही फक्त हार्डवर्क करा, मेहनत करत राहा. ठीक आहे. मेहनत करत राहताय तर तुम्हाला गोष्टी मिळते. आणि शनीची ना आपण जेव्हा पुढे डिस्कस करू ना, तर ना त्या टाइमला आपण बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला अजून सांगेल की शनी नेमकं तुमच्याकडून काय एक्सपेक्ट करतो. ठीक आहे. शनीला तुम्ही टीचर सारखं समजा. शनी जेव्हा तुम्हाला काही शिकवतो ना, तर त्यांच्या प्रत्येक, बघा आपले जे टीचर्स असायचे ना, एखादा टीचर असायचा जो लाठी घेऊन शिकवायचा, छडीच्या मारणीच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहत होत्या. तर मग तसा शनी आहे, तो प्रेमाने नाही शिकवत. जसं ज्युपिटर कसा आहे, तो पण आहे ना ज्ञानचा देवता आहे. तो कसा करतो, तुम्हाला अभ्यास करून जे ज्ञान मिळतं ना, तो ज्युपिटर आहे. बट शनी कसा, म्हणजे ज्युपिटर म्हणजे गुरु. ठीक आहे. आणि जर आहे ना शनी जसा आहे ना, शनी काय करतो, तुम्हाला मारतो आणि शिकवतो. तो धक्का देतो. म्हणजे बेसिकली ना असं तुम्हाला इझिली नाहीये. ठीक आहे. चूक केली की लगेच तुम्हाला जिथे शिक्षा मिळणार आणि मग तुम्हाला शिकवायला सुरू करतो. आणि मग आता शनी तुमचा खराब असेल तर तुम्हाला कसे रिझल्ट देतो आणि त्याला काय केलं पाहिजे आपण पुढे डिस्कस करणार आहे. बरोबर. तर आता आपण येऊ 7.5कडे. आता मीन राशीला, त्याच्यानंतर मेषला आणि कुंभला 7.5 चालू आहे. मीनचा तर मिडल पार्ट आहे. तर तुम्हाला काय वाटतं, 7.5 मध्ये शनी एखाद्याला खूप त्रास देतो का? ओके. सगळ्यात जास्त जर शनीचा इफेक्ट कोणाला बघायला मिळतो ना, तर महादशामध्ये नाही, दशामध्ये नाही, तो 7.5 मध्ये आहे. ठीक आहे. बट त्याआधी छोटस एक कॉन्सेप्ट आहे, तुम्हाला 7.5 नेमकं काय हे समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. जेव्हा आपले प्लॅनेट जे आहेत ना, ते मूव्ह होतात, ट्रान्झिट करतात, गोचर करतात. ठीक आहे. आता गोचर म्हणजे कसं, जेव्हा आपला जन्म झाला या धर्तीवरती, तेव्हा आपली जी कुंडली बनली, तर त्या कुंडलीमध्ये ते परमनंट पोझिशन तर राहतेच. बट ती आपला जन्म झाल्यानंतर पण ते प्लॅनेट मूव्ह करतच होते ना, ते फिरत होते, भ्रमण करत होते, त्याला गोचर
गोचर म्हणतात. ठीक आहे, शनी जो आहे ना तो 2.5 वर्षाचा टाइम पिरियड घेतो एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी. ओके. ठीक आहे, तर मग आता शनीने मीन राशीमध्ये गोचर केला आहे, तर मग ज्या राशीमध्ये ट्रान्झिट केलंय ती राशी, त्याच्या मागची एक राशी आणि पुढची एक राशी, म्हणजे अडीच बरोबर. त्याला म्हणतात 7.5. हा. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता जर जसं मीन राशीमध्ये आहे त्याच्या मागची जी राशी आहे ती कुंभ आहे. बरोबर. ठीक आहे, आणि जी पुढची राशी आहे ती मेष. मेष आहे. बरोबर. ठीक आहे, आणि जेव्हा मीन मधून मेष मध्ये जाते तर त्या टाइमला कुंभची संपून जाईल, मग मीनची राहील, मेषची राहील आणि वृषभ राशीची 7.5 सुरू होईल असं. ठीक आहे, याला 7.5 म्हणतात. बरोबर. मग आता 7.5 नेमकं काय असतं, तर 7.5 मध्ये प्रत्येक व्यक्तीला ना चेंज करायचं खूप मन करतं. तर त्यांच्या मनामध्ये ना तीव्रता येते की यार मला काहीतरी चेंज करायचं. जॉब करत असतील तर बिझनेस करायचा आहे, नाही तर एखाद्या जॉब मध्ये असतील तर ती चेंज करून ना दुसरीकडे जायचं आहे. तर त्यांच्या मनामध्ये ना कॉन्स्टंट असं फील होतं की यार मला ना चेंज करायचं आहे, म्हणजे ते क्रेव्ह करतात चेंजेससाठी, कारण की शनी बदलावाचा प्लॅनेट आहे. मग आता प्रत्येकाच्या लाईफमध्ये चेंजेस इझी नसतात. ठीक आहे, चेंज करणं इतकं इझी नाही आहे ना. मग आता लेट सपोज तुम्ही काय केला, बिझनेस चालू केला, जॉब करत होता तो सोडला आणि बिझनेस चालू केला. इनिशियली तुम्हाला इतकं हार्डवर्क करावं लागेल, स्ट्रगल करावं लागेल, मग तुम्हाला वाटेल यार मी उगाच चालू केलं, पहिल्या वेळेलाच बेस्ट होता. बट तुम्ही तिथं जर आहे ना हातपाय घासत राहिला, काम करत राहिला, ठीक आहे, तर मग हा शनी तुम्हाला चांगले रिझल्ट देतो. आणि मी असे बरेचसे लोक बघितलेत ना जे 7.5 मध्ये करोडपती बनलेत, जे 7.5 मध्ये त्यांनी इतकं काही अचीव्ह केलंय ना की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. इव्हन बरेचसे लोक क्रेव्ह करतात की वेट करतात की यार माझे 7.5 कधी येईल, कारण की 7.5 खूप चांगला रिझल्ट देते. मग ती परेशान कोणाला करते, जे लोक चेंजेस साठी रेडी नाहीये. ते म्हणतात मी का चेंज करू, मी तरी इथंच राहणार आहे. मग या गोष्टीमुळे तुम्हाला शनी परेशान करू शकतो. जेव्हा पण 7.5 येते ना तर बेसिकली काय होतं ना, जे लोक हवामध्ये उडत होते ना, ज्यांचा इगो खूप जास्त होता, तर तो इगो कमी करण्यासाठी आला असतो. ठीक आहे, कारण काय आहे ना, शनी न्यायाचा देवता आहे. ठीक आहे, शनी सूर्य आणि छायाचा पुत्र आहे. ठीक आहे, आणि जेव्हा आहे ना सूर्यपुत्र काय विचार केले की, आणि शनी जे आहेत ना ते काळे आहेत. ठीक आहे, आणि सूर्यपुत्र म्हणजे सूर्यांनी काय विचार केला, यार कुठे मी तेजवान रूपवान आणि हा कुठे काळा असा माझा मुलगा, हा माझा मुलगाच नाही असू शकत. त्यांनी ऍक्सेप्ट नाही केलं, आणि त्यांच्या जी मम्मी आहे ना त्यांच्या आईला पण त्यांचा पण तिरस्कार केला. मग शनी म्हटले की नाही असं नाही चालणार, पिताश्री तुम्हाला मला ऍक्सेप्ट करावं लागेल. बट त्यांनी नाही ऐकलं. मग ज्या टाइमला त्यांनी त्यांचा तिरस्कार केला ना, मग शनीने काय केलं, त्यांच्यावरती ना क्रूदृष्टी टाकली. मग दृष्टी टाकल्यानंतर त्यांचा जो तेज आहे ना तो कमी झाला. बरोबर. ठीक आहे, मग असं म्हटलं जातं म्हणून की शनी सूर्याचे दुश्मन आहे. सूर्य काय आहे, इगो आहे. ठीक आहे, आणि सूर्याचा दुश्मन शनी, म्हणजे शनी इगोचा दुश्मन आहे. मग ज्या टाइमला तुमच्यावरती इगो येतो त्या टाइमला तुम्हाला तो कमी करण्यासाठी तुमची 7.5 येते असं म्हटलं जातं. ही छोटीशी स्टोरी आहे त्याच्यावर. तर तुमचा जसा इगो वाढला, ठीक आहे, 7.5 असू द्या, महादशा असू द्या, दशा असू द्या, जरा तुमचा इगो वाढला ना, मग त्या टाइमला तुम्हाला शनी म्हणतो अच्छा बेटा इगो दाखवतोयस, थांब तुला दाखवतो. मग त्या टाइमला मग असे तुमच्या लाईफमध्ये चॅलेंजेस घेऊन येतो ना, तुम्ही ना विनम्र होता. ठीक आहे, तुमच्याकडे पेशन्स येतात, तुम्हाला हार्डवर्क करायला येतात ना. हार्डवर्क तुम्ही ना कसे हार्डवर्क करायचं असतं लाईफमध्ये ते कळतं. आणि नेमकं अजून काय होतं ना, जेव्हा आपण शनीनं तुमच्या 7व्या घरामध्ये येतो, ठीक आहे, त्या टाइमला तुम्हाला काय होतं, तुम्हाला असं वाटतं की यार माझा जो पार्टनर आहे ना तो खूप चांगला आहे, गाय आहे. ठीक आहे, बट तो गाय नाही, शिंगवाली गाय आहे. ठीक आहे, कारण की तुम्ही विचार जो करत होता ना की नाही माझा पार्टनर माझ्यासाठी खूप काही करतो, मग तुम्हाला रियालिटी दाखवतो. 7.5 मध्ये बेसिकली तुम्हाला रियालिटी दाखवतो. तुम्ही जे ट्रस्ट करताय ना ब्लाइंडली, ते ट्रस्ट वर्दी नाही आहेत, ते तेवढ्या लायकीचे नाही आहेत. तुम्ही एवढी ट्रस्ट नका करू, तुम्हाला रियालिटी दाखवतो. जेव्हा 10th हाऊस मध्ये ट्रान्झिट करून जातो ना, तर त्या टाइमला तुम्हाला असं वाटतं की यार आपणच भगवान आहे. ठीक आहे, पहिले जो कॉन्फिडन्स असतो ना की माझ्यामुळे हा प्रोजेक्ट चालू आहे, माझ्यामुळे सगळं चालू आहे, माझ्यामुळे ही कंपनी चालते. पण शनी ट्रान्झिट जेव्हा 10th हाऊस मध्ये करतो, 10th हाऊस कर्मचा आहे, वर्क प्लेस आहे. मग तिथे तुम्हाला रिअलाइज होतं की यार माझे जे स्किल्स आहेत ना ते इनफ नाही आहेत, मला आता नवीन काहीतरी शिकावं लागेल. मग शनी म्हणतो बेटा तुला ए नव्हती येत ना, माझा तुला AI शिकायची आहे, तुझ्या स्किल आहेत ना त्या इनफ नाही आहेत, मग तुला आता शिकावं लागेल. नाही तर तुम्ही अशा कोणत्या व्यक्तीला भेटताल ना जो तुमच्यापेक्षा पण जास्त आहे ना मेहनती आहे आणि कमी टाइम मध्ये काम करून दाखवतोय. मग तुम्हाला असं वाटेल की यार माझ्याकडे ना कमी ना स्किल आहेत आणि मला आता इम्प्रूव्ह करावं लागते. मग म्हणून शनी तुम्हाला इम्प्रूव्ह करायला शिकवतो. ठीक आहे, ज्या तुम्ही जे पहिलेपासून हवेमध्ये उडत होता ना, तर आता तिथं उडायचं नाहीये, खाली या ग्राउंडेड व्हा. बेसिकली तुम्हाला ग्राउंडेड बनवण्यासाठी शनीची 7.5 येते आणि तुम्हाला हे शिकवून जाते. आणि प्रत्येक शनी ना प्रत्येक वेळेस शनी काही ना काहीतरी शिकवतच असतो. 7.5 मध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्की हे करायची आहे की तुम्हाला शनी काय शिकवतोय.
ठीक आहे, त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमची ही 7:30 बेस्ट राहील आणि तुम्ही ना एक्सपिरियन्स करतात की बेस्ट ऑफ द बेस्ट टाइम राहील तुमच्यासाठी. आणि तुम्ही नंतर वेट करताल की यार माझी 7:30 वापस यावी, परत कधी येईल? हा, आणि नंतर मी राईज करेल. तर Okay. फक्त शनीची फिलॉसॉफी सिंपल आहे. तुम्ही चेंजसाठी रेडी आहात, तुम्ही काम करण्यासाठी रेडी आहात, तर मग तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. थोडा परेशानी होईल, करत राहा, मग तुम्हाला मिळेल. कारण की शनी पेशन्सचा पण आहे ना प्लॅनेट आहे, Planet. तुम्हाला पेशन्स ठेवायला शिकवतो. एक्झॅक्टली. आणि एखादी गोष्ट आपण जरी बघितलं, आता तुम्ही ही तुमचे मल्टिपल बिझनेस आहेत किंवा माझे आहेत, पण आपण एक बघतो की एखादी गोष्ट जर अचीव करायची आपल्याला, तर आपण जर ती कंटिन्यू करतोय की इन्स्टेड ऑफ विचार करताना की मी खूप जास्त म्हणजे यार मला मिळतच नाही, बट तुम्ही रोज उठताय, रोज ती गोष्ट करताय, रोज उठताय, रोज ती गोष्ट करताय, तर एक दिवस तुम्हाला ती गोष्ट मिळते. करेक्ट. बट जर तुमच्या डोक्यामध्ये की आज केली यार आज नाही मिळाला, तुम्ही परत डिप्रेस होता, ते न करता तुम्ही रोज करत राहा तुम्ही बरोबर त्या एका टार्गेटला पोहोचता जे तुम्हाला हवं असतं. करेक्ट. तर म्हणजे ते, आणि शनीला पण तेच हवंय की तुम्ही करत राहा, मेहनत करत राहा. तुम्ही त्या टार्गेटचा विचार नका करू, बट मेहनत करत राहा, चांगलं वागत राहा, इगो साईडला ठेवा. 7:30 असेल तर इगो पूर्ण साईडला ठेवा, एकदम ग्राउंडेड राहा आणि मग तुम्हाला ती गोष्ट मिळेल. करेक्ट. हाऊसेसचं कसं ट्रान्झिशन होतं शनीचं जर आपण बघायला गेलं तर? 5वं घर जे म्हटलं जातं तर ते त्याबद्दल काय सांगाल? ओके, आपण एक एक करून सगळ्या घरामध्ये आपण जाणून घेऊया. नक्की. त्याआधी तुमच्याकडे ना कुंडली असणं जरुरी आहे. जर तुमच्याकडे कुंडली असेल तर ती ओपन करा, नाही तर कोणत्याही ऑनलाईन सॉफ्टवेअरवर जा, तिथे तुमचे डिटेल्स टाका, जन्मतारीख टाकायची आहे, टाइम टाकायचा आहे आणि प्लेस टाकायची आहे, ज्याने तुम्हाला कुंडली मिळून जाईल. ठीक आहे. मग आता कुंडली कशी समजायची तर आपण बेसिकली समजवत का? हा, तुमचं आयपॅडवर आपण गेस्ट म्हणजे लोकांना त्याच्यावरून गायडन्स मिळेल. ठीक आहे, चालेल. येस. इथे थोडंसं आपण एक्सप्लेन करू. हा. जर तुमच्याकडे कुंडली असेल ना ती ओपन करा. तुमची कुंडली ना कशी अशा प्रकारे दिसते. ठीक आहे. इथं जी आहे ना ती मराठी मधली कुंडली आहे, इंग्लिश मधली कुंडली आहे. ज्यांना पण जी कम्फर्टेबल असेल ती कुंडली असेल ती यूज करू शकता. आता हे जे लिहिलं आहे ना, श म्हणजे शनी आहे, म म्हणजे मंगळ आहे, के लिहिलं आहे म्हणजे असं क वरून ती आहे, तर ते केतू आहे, सूर्य आहे, बुद्ध आहे, हा गुरु आहे, हे शुक्र आहे, हा राहू आहे, चंद्रमा आहे. युरेनियन नॅपच्यून आपण यांना यूज करत नाहीत, आपण त्यांना कन्सिडर नाही करणार. इंग्लिश मध्ये असतील तर रा लिहिलं असेल, जू लिहिलं असेल, केई लिहिलं असेल, वी असेल, ते विनस आहेत. ठीक आहे. तर आज तुम्हाला फक्त तुमच्या ना शनीला बघायचंय, या तर ते एस लिहिलं असेल, नाही तर श लिहिलं असेल, नाही तर शनी लिहिलं असेल. तुमची आता ज्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही युज करताय त्याच्या हिशोबाने करताय. आणि ही जी कुंडली आहे ना ती आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये बनते, तर त्याच्यामध्ये असं लिहून येतं. बरोबर. ठीक आहे. तर मग आता प्रत्येकाने आता हे जे नंबर्स तुम्हाला दिसत आहेत ना, हे 3 नंबर लिहिलाय, इथे 11 नंबर लिहिलाय, इथे 10 नंबर लिहिलाय, हे हाऊस नंबर नाही आहेत. इथं कन्फ्युज नका हो, हे राशीचे नंबर आहेत. आता राशीचे नंबर म्हणजे काय, जसं आता तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्याचं काहीतरी नाव असेल, कोळेकर हाऊस आहे, महाजन हाऊस आहे, तर ते नाव म्हणजे काय आहे, ते राशीचा नंबर आहे. म्हणजे त्याचा मालक कोण आहे, त्या घरामध्ये कोण नेमकं राहतं हे सांगण्यासाठी. तर हे जे नंबर्स आहेत ना ते राशीचे नंबर आहेत, घरांचे नंबर नाही. घराचे नंबर फिक्स असतात. ठीक आहे. जे आपण पुढे जाणूनच घेऊ कसं. तर मग आता कोणत्या राशीचा जो नंबर आहे, 3 नंबर कोणाचा आहे, 5 नंबर कोणाचा आहे, 10 नंबर कोणाचा आहे, त्याच्यासाठी मी इथे ना स्क्रीनवरती एक चार्ट लावलाय. ठीक आहे. इंग्लिशमध्ये मराठीमध्ये दोन्ही नाव आहे आणि त्याचा मालक कोण आहे तुम्हाला फक्त एवढंच बघायचं. ठीक आहे. म्हणजे ही राशी जसं 1 नंबर आहे मेष राशीचा आहे, त्याचा मालक जो आहे ना तो मंगळ आहे. तर याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. ठीक आहे. आता आपण जाणून घेऊ की नेमकं हाऊस म्हणजे कसं समजायचं, की हा माझा पहिला हाऊस आहे, हा दुसरा हाऊस आहे. ठीक आहे. आता हा जो आहे ना तो पहिला हाऊस आहे. ठीक आहे. हा सेकंड हाऊस आहे तुमचा, म्हणजे दुसरा हाऊस. बरोबर. ठीक आहे. हा तिसरा आहे, हा चौथा आहे. आणि अशीच जी कुंडली आहे ना ती अँटी क्लॉकवाईज रोटेट होते, मूव्ह होते, म्हणजे अशी फिरते. आणि तुम्ही जर म्हणजे ड्रॉ करून दिलं तर ते जास्त बेटर राहील, म्हणजे कसं की ऑडियन्स कनेक्ट करू शकेल. ठीक आहे. हे 5th हाऊस आहे. आपण जर ते रोमनच्या जागी 1 2 3 4 असं केलं तर नाही, ऍक्च्युअली काय होतं ना, जर रोमन नंबर नाही टाकले ना तर मग त्यांना कन्फ्युजन होऊ शकतं की हे अच्छा इथं माझा नंबर 4 लिहिलाय ना, त्याच्यामुळे मी रोमन युज करते, ते डिफरन्शिएट करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यामुळे मी इथं असा नंबर लिहिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. हे 7वं घर आहे. ठीक आहे. हे 8वं घर आहे, हे 9वं आहे, हे 10वं आहे, हे 11 आहे आणि हे 12 आहे. असे हे आपले 12 हाऊसेस. ठीक आहे. तर आता तुम्हाला फक्त पोझिशन बघायची की माझा शनी नेमका कोणत्या घरामध्ये. इथं लिहिला असेल श लिहिला असेल, नाही तर एस लिहिला असेल तर तुमच्या 7व्या घरामध्ये. ठीक आहे. इथं लिहिला असेल एस तर 11व्या घरामध्ये. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं असं करून अँटी क्लॉकवाईज. तुम्ही एक्सप्लेन कराल की पहिल्या घरात जर तुमचा शनी असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, काय करायला नको, तुमचं लाईफ चांगलं होण्यासाठी. तुम्हाला कसे रिझल्ट देतो नेमकं शनी. ठीक आहे. तर हा शनी तुमचा खराब आहे, चांगला आहे, ठीक आहे, कसे रिझल्ट देतोय ते त्या प्रकारे तुम्हाला कळून. ठीक आहे. तर हे शॉर्ट एक्सप्लेनेशन आहे. पहिला हाऊस
त्याच्या आधी ना शनीचे काही कारक तत्व जे तुम्हाला समजणं खूप जरुरी आहे. ठीक आहे. शनी काय आहे? हार्डवर्कचा देवता आहे, कर्माचा मालक आहे. ठीक आहे. ज्या घरामध्ये शनी बसेल ना तिथे तुम्हाला चिंता क्रिएट करेल. ठीक आहे. शनी किती जरी चांगला असेल ना तर काही गोष्टी तुम्हाला खराब करतो आणि काही गोष्टी चांगल्या करतो. ठीक आहे. तुम्ही असं बिलकुल नका समजू की माझा शनी खराब आहे तर मला खराबच रिझल्ट मिळेल. नाही, काही गोष्टी खराब म्हणजे कसं तुम्हाला शिकवेल जो तुम्ही त्या गोष्टीमध्ये ऐकलं. ठीक आहे. जसं तुमचे आई वडील तुम्हाला सांगतात की ना तुम्ही हे नका करू. ठीक आहे. तू अभ्यास कर, मग तुम्ही ऐकलं तर आज तुमची लाईफ चांगली आहे. तसंच शनीला समजा, शनीने तुम्हाला काहीतरी आता तुम्हाला जी पोझिशन मिळाली ना त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी शिकवायचं ट्राय करतो. जर तुम्ही शिकत असाल ना तुमची तेवढी लाईफ इझी आहे. बरोबर. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्हाला बेसिक समजणं जरुरी आहे. आता एक एक करून आपण प्रत्येक हाऊस मध्ये तो काय करतो हे समजून घेऊ. ठीक आहे. येस. जेव्हा शनी पहिल्या घरामध्ये बसतो, पहिलं घर स्वतःची पर्सनॅलिटी आहे. ठीक आहे. शनी काय आहे? स्लो प्लॅनेट आहे. ठीक आहे. मग यांची जी पर्सनॅलिटी आहे ना ती स्लो होते आणि यांच्या आयुष्यामध्ये जे पण काम आहेत ना ते डिले होतात. म्हणजे यांना असं वाटतं की यार मला ना कोणतीही गोष्ट एका अटेम्प्ट मध्ये मिळतच नाही, मला त्याच्यासाठी 4-5 अटेम्प्ट करावं लागते, इव्हन 10 पण करावं लागते. असं तर स्लोनेस येते. आणि शनी काय करतो? पहिल्या घरामध्ये आल्यामुळे यांचे जे केस आहेत ना ते कर्ली होतात. कर्ली बनवून कर्ली म्हणजे त्याचं आहे ना आपण असं समजू शकतो की यांचे केस आहे ना कर्ली बनवतो. ठीक आहे. आणि बॉडीमध्ये ना इनअप्रोप्रिएट हे ना शेप देतो. म्हणजे ना अप्पर बॉडी थोडी मोठी आहे, नाही तर डाऊन म्हणजे लोअर बॉडी थोडी छोटी आहे, अशा टाइप मध्ये वैसे वर्षा करू शकतो. पहिल्या ह्याच्यामध्ये शनी असेल. आणि याला असं म्हटलं जातं ना रंगपासून राजा बनवण्याची स्टोरी क्रिएट करतात. ओके. ठीक आहे. कारण की जे इंडियाचा जो सगळ्यात मोठा रिच व्यक्ती आहे त्याचा पण शनी पहिल्या घरामध्येच आहे. अंबानी नाव त्याचा शनी पहिल्या घरामध्ये. बापरे. अजून एक व्यक्ती आहे खूप फेमस आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांचे इतके फॉलोअर्स आहेत, त्यांच्या एका पोस्टनी सगळ्या गोष्टी होतात. त्यांचा शनी पण पहिल्या घरात. नरेंद्र मोदी. नाही, अजून एक असा व्यक्ती आहे ना खूप इन्फ्लुएन्सर आहे. ठीक आहे. व्यक्ती त्यांच्यामुळे ट्रेंड सेटर असं म्हणू शकता ते विराट कोहली. करेक्ट. विराट कोहली. त्यांचा पण शनी पहिल्या घरामध्ये आहे. ठीक आहे. जर हा शनी जर तुम्ही म्हणला ना शनी इथं फक्त एकच गोष्ट म्हणतो, तुम्ही डिसिप्लिन ठेवा, पेशन्स ठेवा आणि स्वतःला ट्रेन करा. ज्या टाइमला तुम्ही या गोष्टी करताना तुम्हाला रंगपासून राजा बनवण्याची स्टोरी तुम्ही लिहिताय. हो. मग ते राजाच आहेत ना. अंबानी आणि विराट कोहली तर राजाच आहेत. आणि विराट कोहली किती डिसिप्लिन आहे ते मला सांगायची गरज नाहीये. तो डिसिप्लिन म्हणून शनी त्याला देतोय आज. सर एक तुम्ही डिसिप्लिन आणा तुमच्या लाईफ मध्ये, बघा तुम्हाला हा शनी किती चांगला रिझल्ट देतो. डिसिप्लिन म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटी वरती काम करायचं. पर्सनॅलिटी जिम मध्ये नाही बनत. ठीक आहे. त्याच्यापेक्षा पण जास्त बनते. मेन म्हणजे तुमचा माइंडसेट काय आहे. प्रॉब्लेम प्रत्येकाच्या लाईफ मध्ये होतो. ठीक आहे. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये डिफरंट प्रॉब्लेम आहेत. बट हाऊ यू डील विथ दॅट हे मॅटर करतं. तुम्ही त्यांना कसं हँडल करताय, कसं तुम्ही त्या सिच्युएशनला ना हँडल करता ते मॅटर करतं. तर तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीवरती काम करा. ठीक आहे. जेव्हा तुम्ही हे करताना तुम्हाला हा शनी रंगपासून राजा नक्की बनवेल. हो, जबरदस्त. आणि या लोकांनी काय नको करायला ज्यांचा फर्स्ट हाऊस मध्ये शनी आहे? त्यांनी त्यांचे केस सांभाळले पाहिजेत. टक्कल पडू शकते, पण ना ते सूर्य पण बघणं जरुरी आहे त्याच्यासाठी. बट त्यांना फक्त असं नाही की हँकी पँकी वेण्या आहेत, कंगवा करत नाहीयेत. बऱ्याचशा लोकांना तुम्ही बघितलं मेसी असतात. तर हेअरला जेवढं मेंटेन ठेवता येईल तेवढं ठेवा. तुम्हाला हे तुमच्यासाठी रेमेडी काइंड ऑफ थिंग होतं म्हणू शकता. आणि तुम्ही काय करा, आयरनची रिंग आहे ना, तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही आयरनची रिंग मिडल फिंगर मध्ये घाला, म्हणजे मधल्या बोटामध्ये घाला. ते नसेल पॉसिबल तुम्हाला त्या गळ्यामध्ये चेन घाला, चांदीची चेन. ठीक आहे. मग तुम्हाला हा शनी चांगले रिझल्ट. आता जर कुणाचा शनी हा सेकंड हाऊस मध्ये, म्हणजे जे आपण दाखवलंय स्क्रीनशॉट जो आपण म्हणजे केलं, प्रत्येकाने आता चेक केलं असेल, सेकंड हाऊस मध्ये असलेला शनी काय त्याला रिझल्ट देतो? शनी जर दुसऱ्या घरामध्ये आला ना ते ही करोडपतीची कुंडली असं म्हणतो. ठीक आहे. शनी दुसऱ्या घरामध्ये बसून तुम्हाला करोडपती बनवू शकतो. बट काय करतो ना, पैसे तो खूप देतो. ठीक आहे. बट तुम्हाला पैशाची चिंता देतो. चिंता म्हणजे कशी, आज तर कमवते, उद्या नाही कमवलं तर, उद्या माझा बिझनेस चालला नाही तर, उद्या मी पैसे नाही कमवले तर मी घरच्यांना कसं सांभाळेल. तर तुम्हाला खूप चिंता होते. पैसे तुमच्याकडे भरपूर येतात बट तुम्हाला चिंता खूप जास्त होते आणि त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेस होता. ठीक आहे. इथं शनी असा परेशान करतो, कारण की शनी प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी चिंता देतोच तुम्हाला. तर दुसरं घर पैशाचं आहे तर तुम्हाला पैशाची चिंता होते. आणि दुसऱ्या घरामध्ये जसं तुमची फॅमिलीचं पण हाऊस आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी आहे ना हेल्थ इश्यूज होतात. स्पेशली फिमेल जे असतील ना त्यांना आहे ना आर्थरायटिस म्हणा, बोन्सच्या रिलेटेड हेल्थ इश्यूज देतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे शनी इथं तुम्हाला परेशान करतो. आणि तुमची जी इटिंग हॅबिट्स आहेत तो खराब करतो. म्हणजे तुम्हाला ना असं मंचिंग करायची सवय लागते. थोडंसं आता टेन्शन यायला लागलं की मग चला हे खाऊ ते खाऊ, ते नाही करायचंय. तुमच्यासाठी हीच रेमेडी आहे बेस्ट, की तुम्ही असं आहे ना अननेसेसरी नका खाऊ. तुम्ही काय खाताय याच्याकडे लक्ष द्या. ते म्हणतात ना की तुम्ही जे खातात ना त्याच्यानुसार तुमचा स्वभाव बनतो. बरोबर.
बरोबर आहे. आणि जे लोक म्हणतात ना प्याज लसण पण नाही खात, ठीक आहे, जैन लोक, जैन लोक नाही खात. आणि ते 4% आहेत ना इंडियामध्ये, हो. आणि ते सगळ्यात राज करतात इंडियामध्ये. पैसा भरपूर हा, आहे. त्यांच्याकडे पैसा भरपूर असतो, कारण की सेकंड हाऊस काय आहे, फूडचं पण आहे आणि पैशाचं पण आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या इटिंग हॅबिट्सवर म्हणजे तुमच्या खाण्यापिण्यावरती लक्ष देता, जंक नाही खात, असं फालतू काही खात नाही, एक सात्विक भोजन करताय. इव्हन ही रेमेडी आहे, तुम्ही करून बघा. जेव्हा पण तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम येतो ना, तुम्ही 43 दिवस ना सात्विक भोजन करा आणि मंदिरात जा. सात्विक भोजन मध्ये काय काय येत आहे? सात्विक म्हणजे जिथे ना जैन भोजन म्हणजे सात्विक भोजन आहे, सिम्पल. नॉनव्हेज अवॉइड करायचं. नॉनव्हेज मध्ये सात्विक येतच नाही, ते तामसिक आहे. इव्हन त्याच्यासाठी म्हणजे म्हणतात ना प्याज लसण म्हणजे कांदा आणि लसण पण खाल्लं नाही जात, नाही जात. जैन लोक नाही खात, नाही ठीक आहे. तर जैन भोजन म्हणजे सात्विक भोजन आहे, ठीक आहे. इव्हन तुम्ही कधी असं ट्राय करून बघा, जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाता आणि तिथं काही खाता ना, त्या टाइमला तुम्हाला खूप हलकं वाटतं, असं ऍसिडिटी नाही होत, काहीच नाही होत. ढेकरा नाही येत, असं मळमळ नाही होत. बट ज्या टाइमला तुम्ही म्हणतात ना तामसिक जेव्हा भोजन करता ना, तर तुम्हाला खूप फुल वाटतं, हेवी वाटतं, काम करण्याची इच्छा नाही होत. तर म्हणून म्हणतात ना तुम्ही 43 दिवस करून बघा, मग तुमच्या लाईफमध्ये चेंजेस होतात. त्याने काय होतं, बेसिकली ही जी रेमेडी आहे ना, त्याने होतं काय नेमकं, जेव्हा तुम्ही चांगलं भोजन करता तुमचं माइंड चांगलं राहतं, ठीक आहे, तुमच्या डोक्यामध्ये क्लॅरिटी येते, तुम्हाला काम करण्याची इच्छा होते. आणि माझ्या हिशोबाने लकी कोण आहे, जो राईट टाइमला राईट डिसिजन घेतो. आणि राईट टाइमला राईट डिसिजन कधी घेऊ शकतं, ज्या टाइमला तुमचं डोकं शांत आहे. आणि ते डोकं शांत राहण्यासाठी तुमचं फूड खूप जिम्मेदार आहे. तर हे असं आहे, ठीक आहे. जर तुम्ही हे करून बघितलं तुम्हाला डिफरन्स दिसतील. ज्या टाइमला पण असं मला वाटतं की नाही मला आता ना आयुष्यामध्ये काहीतरी चांगले निर्णय घ्यायचे का, एक आठवडा मी स्वतः काय करते, एकदा सात्विक भोजन मध्ये निघून जाते. म्हणजे मी ना सात्विक भोजन घ्यायला चालू करते, डोकं एवढं शांत राहतं ना की मग कांदा लसूण बंद करून देतात. बंद करून देते, कम्प्लिटली बंद करून देते. आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्राय करून बघा, 2 दिवस नाही खाल्लं ना तर तुम्हाला गॅस, ऍसिडिटी, मळमळ होणं ते पण नाही होतं. इतकं डोकं शांत राहतं ना, तुमचं कामामध्ये मन लागायला लागतं. ओके, असं होतं. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. नक्की करतो ट्राय. थोडं हार्ड आहे बट विल ट्राय. स्टार्टिंगला खूप परेशानी होते, मग मी त्याच विचार करत होते, यार हे कसे लोक जिवंत लोक जिवंत. हा, बरोबर, पॉसिबलच नाहीये. कांदा लसण तर बेसिक आहे ना. बरोबर आहे. बट तुम्ही करून बघा, मग तुम्हाला त्याचे डिफरन्सेस दिसतील की का हे लोक असं करतायत. मॅम, जर शनी तिसऱ्या घरात असेल तर मग त्याचे कसे इफेक्ट असतात एखाद्याच्या लाईफवर? आणि हे तुम्ही पुरुष आणि स्त्री दोघांसाठी? हा, दोघांसाठी बघा, डिफरन्स काही होत नाही. मेल आणि फिमेल असं समजू नका की देवासाठी आपण सेम आहे. हा सेम आहे, ठीक आहे. मेल फिमेल हे ह्युमननी असं डिसाईड करतात, बट त्यांच्यासाठी सेम आहे, फरक नाही पडतो. मेल असेल फिमेल असेल सिमिलर रिझल्ट येतात, ठीक आहे. तर शनी काय आहे, हार्डवर्कचा देवता आहे, ठीक आहे. आणि तिसरं घर हे हार्डवर्कचं आहे. तर मग हार्डवर्कच्या घरामध्ये हार्डवर्कचा प्लॅनेट आहे, तर मग त्याच्यासाठी तर चांदी आहे. ओके. त्यांना चांगले रिझल्ट बघायला मिळते. शनी तर त्यांना बनवून हार्डवर्किंग बनवतो, ठीक आहे. त्यांच्यासाठी ते चांगलं आहे, बट त्यांचे जे सिबलिंग आहे त्यांच्यासाठी खराब आहे. का असं? सिबलिंगच्या लाईफमध्ये खराब. सिबलिंग म्हणजे कोण, जे तुमचे लहान बहीण भाऊ आहे त्यांच्या लाईफमध्ये, ठीक आहे. कारण की हे त्यांचं पण घर आहे. तर शनी त्यांच्या लाईफमध्ये हार्डशिप घेऊन येतो. हार्डशिप म्हणजे करिअरमध्ये प्रॉब्लेम, मॅरेजमध्ये प्रॉब्लेम, नाही तर हेल्थमध्ये प्रॉब्लेम, म्हणजे कोणत्या तरी एका डिपार्टमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांच्या, ठीक आहे. तर त्यांच्यासाठी हा खराब आहे. इव्हन त्यांना प्रॉजनीमध्ये पण प्रॉब्लेम होते. प्रॉजनी म्हणजे कसे, प्रेग्नन्सी कन्सीव्ह करण्यासाठी डिले होतो, IVF कडे जावं लागतं, नाही तर काहीतरी मेडिकल प्रोसिजर घेऊन येतो, बरोबर, ठीक आहे. शनी तर असं बसून काम करतो. बट त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये काय होतं, स्टार्टिंगला त्यांना ना काम करत राहावं लागतं, मग त्यांना रिझल्ट मिळतात. मग इव्हन त्यांचे जे चांगले, म्हणजे आता त्यांना असं वाटतं की आता माझं काम होणारच आहे, त्या टाइमला त्यांचं काम खराब होतं. आणि नंतर मग ते जर ते कंटिन्यू करत राहिले तर मग डिले होईना, बट त्यांना काम मिळून जातं, म्हणजे काम चांगलं चालतं त्यांचं, असं होतं. करेक्ट. आणि चौथ्या हाऊसचा जो शनी आहे तो कसा असतो एखाद्यासाठी? चौथं जे घर आहे ना, ते आपल्याला लक्झरी प्रॉपर्टीचं पण आहे. तर जेव्हा शनी इथं बसतो ना, तर त्यांना गॅरंटी देतो की तुला प्रॉपर्टी देईल, बट थोडा डिले लावेल, ठीक आहे. डिले आहे बट डिनायल नाहीये. त्यांना प्रॉपर्टी तर मिळेल, थोडासा टाइम लागतो पण मिळतं. म्हणजे गाडी घेण्यासाठी डिले होतो, काहीतरी प्रॉब्लेम्स येतात, बट होतं. बट प्रॉपर्टीची तर प्रॉमिस करतो की मी इथं आलोय ना तर तुला प्रॉपर्टी नक्की देणार, ठीक आहे. आणि ही पोझिशन ना तुम्हाला फॉरेन सेटलमेंटसाठी बेस्ट आहे. म्हणजे शनी काय करतो, तुम्हाला घराच्या बाहेर काढतो. म्हणजे काय करतो, तुम्हाला फॉरेनला नेऊन सोडतो. म्हणजे तुम्ही फॉरेनला जाऊ शकता. जर तुम्हाला जायचं असेल फॉरेनसाठी, तुम्ही ट्राय करत आणि चौथ्या घरात शनी तर ते जाऊ शकतात. कारण काय होतं ना, त्यांना घराच्या बाहेर काढायचंय ना, तर मग तुम्ही फॉरेन म्हणजे जरुरी नाहीये की तुम्ही म्हणजे US कॅनडालाच जाल. मी मागच्या वेळेस पण सांगितलं, परत सांगते जे न्यू व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी. बेसिकली काय होतं ना, जर तुमचा जिथं म्हणजे हवा पाणी चेंज असलं पाहिजे, म्हणजे जे आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये आता, दिल्ली तुमच्यासाठी
तुमच्यासाठी फॉरेन आहे. ठीक आहे, साऊथ तुमच्यासाठी फॉरेन आहे. Correct. म्हणजे हवा पाणी डिफरंट आहे, खाणं पिणं कल्चर डिफरंट आहे. मग ते तुमच्यासाठी फॉरेन आहे. म्हणजे घरापासून दूर जा. आणि जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला करिअरमध्ये पण चांगले रिझल्ट बघायला मिळतात. ओके. आणि इथे बसून शनी तुमच्या आईला आहे ना अर्थरायटिस देऊ शकतो, बोन्स रिलेटेड प्रॉब्लेम देतो, गुडघ्यांचं ऑपरेशन करायला लावतो. म्हणजे बेसिकली बोनचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतो. बरोबर. आणि घरामध्ये सतत भांडणं कलेश व्हायला चालू होतात. म्हणजे कोणाची तरी सारखे भांडणं होतील असा प्रॉब्लेम होतो. आणि हे यालाच परेशान होऊन तुम्ही घराच्या बाहेर जाता, म्हणजे दूर जाता. बरोबर आहे. असं परेशान करेक्ट. मग याला काही रेमेडी या लोकांसाठी घरापासून तुम्ही दूर जा. हा. ठीक आहे, ओके. हे तर तुमच्यासाठी आहे. आणि दुसरी, जर तुम्ही घरी असाल ना, तुम्ही तुमच्या आईच्या पायाला तेल लावायचंय. ओके. ही खूप चांगली रेमेडी आहे. तुम्हाला करिअरमध्ये चांगले रिझल्ट बघायला मिळतील, तुम्हाला आईचा आशीर्वादही मिळेल आणि आईची हेल्थ पण इम्प्रूव्ह होईल. ओके. ही आता खूप- चांगली रेमेडी तुम्ही हा, सांगितली. ही त्यांच्यासाठी बेस्ट रेमेडी. तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला चांगले रिझल्ट मिळते. हम्म. इव्हन तुमचा शनी 10व्या घरामध्ये जरी असला ना, तुम्ही ही रेमेडी करू शकता. ओके. ठीक आहे, तुमचा चंद्रमा शनी सोबत बसलेला असेल तरी तुम्ही ही रेमेडी करू शकता. आईच्या पायाला तेल लावायचं. सरसोचं तेल हे ना शनी रिप्रेझेंट करतो. त्याने काय होतं, एक तर आईची हेल्थ पण चांगली राहते आणि तुम्हाला आशीर्वादही मिळेल. तुमचा शनी पण चांगला रिझल्ट देईल. बरोबर. मॅम, जर आता कुणाचा शनी 5व्या घरात आहे तर त्या व्यक्तींना काय रिझल्ट मिळतो? 5व्या घरामध्ये जेव्हा शनी येतो ना, हा मेंटल पीसचा हाऊस आहे. तर या व्यक्तींना प्रेशर क्रिएट होतं, प्रेशर फील होतं, मेंटली खूप डिस्टर्ब फील करतात. ओके. ठीक आहे, त्यांना असं म्हणजे वाटतं की यार आयुष्यामध्ये काहीतरी गडबड आहे. ठीक आहे, प्रेशर जास्त, प्रेशर क्रिएट जास्त होतं. बरोबर. आणि जेव्हा ना इथं एज्युकेशनचा पण हाऊस आहे, एज्युकेशन मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतो. प्रॉब्लेम म्हणजे कसं, तुम्ही काय करतात, अभ्यास नीट करत नाही, असे त्यांना प्रॉब्लेम ऑलरेडी असतात. म्हणून ते काय करतात, एक तर त्यांचा गॅप लागतो, नाही तर एक म्हणजे त्यांचा जर ड्रॉप्स वगैरे ड्रॉप वगैरे ते होतं, नाही तर त्यांची ना स्कूल चेंज होते, कॉलेज चेंज होतं, नाही तर एज्युकेशन मध्ये काही ना काहीतरी एज्युकेशन रिलेटेड स्टोरी नक्की असते. बरोबर. ठीक आहे, इव्हन इथं बसून ना त्यांच्या मॅरेज मध्ये पण डिले करतो. अशाने इथं बसून असं थोडंसं परेशान करतो यांना. पण यांच्यासाठी एक चांगली रेमेडी आहे ना, त्यांना ना गायला काळे चणे खाऊ घालायचे फ्रायडे नाही तर सॅटर्डेच्या दिवशी. ज्यांचा शनी 5व्या हा, घरात 5व्या आणि घरात. ज्यांचा शनी 6व्या घरात आहे त्यांना कसा? शनी जेव्हा 6व्या घरामध्ये येतो ना, 6वं घर जे आहे ना, तर तिथं कसं आहे ना, तो जॉबचं घर आहे. तर यांच्या जॉबमध्ये अनसर्टिनिटी आहे. म्हणजे करिअरचं घर. हा, करिअर म्हणून मग फक्त जॉबचं घर. जॉबच. ठीक आहे, हा, जॉबचं घर आहे. तर यांची जॉब फ्रिक्वेंटली चेंज करावी लागते. तर त्यांच्यासाठी ही रेमेडी तुम्ही 2-3 वर्ष झाले एका कंपनीमधून चेंज करा. नाहीतर काय होतं ना, शनी इथं बसल्यामुळे ना तुम्हाला असं वाटतं की आता माझी लाईफ सेट आहे. मग बॉस म्हणतो की बेटा आता तुझी जरूरत नाही, तू जा इथून निघून. मग ते असे काहीतरी परेशानी क्रिएट करतो की तुम्हाला या तर कंपनी काढून टाकते, नाही तर तुम्हाला इतकं पॉलिटिक्स फेस करावं लागतं की तुम्हाला सोडून जावं लागतं. म्हणजे जॉबमध्ये अनसर्टिनिटी राहते. बरोबर आहे. ठीक आहे, तर आणि हे जे घर आहे ना, ते तुमचे एम्प्लॉई आहेत, सबऑर्डिनेट आहेत, त्यांचं पण आहे. तर तुमच्या घरामध्ये जे सर्वंट आहेत, आता तुम्ही US ला राहत असाल तर तुमच्यासाठी तुम्हाला ही लक्झरी नाहीये. ते इंडियातल्या लोकांना ही लक्झरी भेटते, कारण की तिकडे तर खूप महाग असतात ना. तर तुमचे जे सबऑर्डिनेट म्हणजे तुमचे जे हेल्पर आहेत ना, ते तुम्हाला टिकत नाही. 2 महिने कुक राहिला तर मग तुम्हाला काहीतरी अशी बदमाशी करेल आणि निघून जाईल. मग तुम्हाला परेशान, म्हणजे बेसिकली तुम्हाला चांगले सर्वंट नाही मिळत. हा, तर तुम्हाला एक तुमच्यासाठी खास रेमेडी आहे ना, तुम्ही तुमच्या सर्वांसोबत चांगलं मिळून राहा. म्हणजे तुम्हाला त्यांच्या चांगलं ठेवायचंय. तुम्ही किती जरी ट्राय केले तर एक तर तुम्हाला चांगले भेटणार नाही, आणि एखादा भेटला तर तुम्ही त्यांच्यासोबत चांगले रिलेशनशिप ठेवा, त्यांना टाइमला पगार वगैरे द्या. तर मग तुम्हाला हा शनी परेशान नाही करत. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणि हा शनी इथं बसून ना तुम्हाला ना म्हणजे बिमारही करू शकतो. ठीक आहे, पोट थोडं खराब करू शकतो, अर्थरायटिसचा प्रॉब्लेम देऊ शकतो. तो या शनीला तुम्हाला थोडं काळजी घेणं जरुरी आहे. तर तुम्हाला असे काही हेल्थ इश्यूज परेशान होत असतील ना, त्याच्यासाठी तुम्ही काय करा, वृद्धाश्रम मध्ये जा आणि मेडिसिन डोनेट करा. मेडिसिन डोनेट करायचं वृद्धाश्रमामध्ये जाऊन. ओके. माझे जे टीचर आहेत ना, ते आम्हाला खूप एक छान रेमेडी सांगायचे. ते म्हणायचे ना, तुम्हाला जी बिमारी आहे ना, आणि जसं तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कुंडलीमध्ये ही प्रॉमिस आहे की ती बिमारी आहे, येणार आहे, तर तुम्ही काय करा, ती ज्या व्यक्तीला ती ऑलरेडी बिमारी आहे ना, त्या व्यक्तीला जाऊन आहे ना ती मेडिसिन द्या. आता लेट्स सपोज तुम्हाला कॅन्सर होणार आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, तर तुम्ही काय करा, जो व्यक्तीला आहे ना कॅन्सर आहे त्यांचा मेडिसिनचा खर्च म्हणजे तुम्ही घ्या. ओके. म्हणजे खर्च तो तुमचा होणारच होता, पण ते तुम्ही काय करा, तो काळला कट करताय असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही तुमच्या बिमारीमध्ये तर खर्च करणारच होता, तर तुम्ही तुमच्या ऐवजी कोणत्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये खर्च करा. म्हणजे तुमचं कमी कमी मेंटली तुम्ही ना पीसफुली राहताल ना. बरोबर. असं म्हटलं जातं. राईट. यांचं 7व्या घरामध्ये शनी आहे, त्यांच्यासाठी कसं असतं? जेव्हा 7व्या घरामध्ये शनी येतो ना, त्याला दिग्बली असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे बेसिकली योग कारक असं म्हटलं जातं. पण माझ्या हिशोबाने ना दिग्बली नाही, योग कारक असं म्हटलं जातं. पण मी या शनीला ना योग कारक तर नाही बघितलंय. जेव्हा 7व्या घरामध्ये शनी येतो ना, तर असं म्हटलं जातं हा योग कारक शनी आहे. बट माझं मन असं मानत नाहीये की त्याला योग कारक म्हणावं, कारण की शनी 7व्या घरामध्ये येऊन ना बिझनेस तर खूप बेस्ट करतो. बिझनेस साठी हा शनी एकदम बेस्ट आहे. तुम्हाला वेल्थ एवढी चांगली देईल ना, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देईल, पण तुमची मॅरेज खराब करतो.
ठीक आहे. मॅरेजमध्ये डिले करतो, नाहीतर हा शनी एकटा बसून नाही तर डिवोर्स पण करू शकतो. ठीक आहे. 1-2 अजून मेलिफिक प्लॅनेट त्याला मिळाले, ठीक आहे, मग तर त्या व्यक्तीची लाईफ तर गेलीच समजा. तर मॅरेजमध्ये हा शनी खूप परेशान करतो. तर हा शनी इथं बसल्यानंतर 7व्या घरामध्ये मॅरेज खराब करतो, बट पैशासाठी चांगला आहे, बिझनेस चांगला देतो. बट बिझनेस कोणता केला पाहिजे, जो तुम्हाला आहे ना शनी रिलेटेड बिझनेस करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे आयरनचा बिझनेस झाला, इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस झाला, तर तुम्ही हे केला तर तुम्हाला चांगले रिझल्ट भेटेल. इव्हन कन्स्ट्रक्शनचा पण बिझनेस करा. ओके, कन्स्ट्रक्शनचा बिझनेस या लोकांसाठी चांगला असतो, कन्स्ट्रक्शनचा पण चांगला आहे, करू शकता. ज्यांचा शनी 7व्या घरात आहे. जेव्हा 7व्या घरामध्ये शनी असतो ना, तर तुम्ही कन्स्ट्रक्शनचं काम केलं ते चांगले, बट मंगळ पण त्याच्यासाठी चांगला असणं जरुरी आहे. मग तुम्हाला हे भेटतं. मी इव्हन तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. माझे एक क्लायंट आहेत, ठीक आहे. तर त्यांचा पण शनी आहे ना चांगला, असं शनी आणि मंगळचं दिसत होतं पोझिशन, त्याच्या हिशोबाने मी त्यांना सांगितलं. आणि ते आधी गोल्डच्या बिझनेसमध्ये होते, ठीक आहे. मी त्यांना म्हटलं, आणि ते मला 1-1.5 वर्ष आधी भेटले होते, तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही काय करा, कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्ये जा, ठीक आहे. मग त्याच्यानंतर मला आय थिंक आहे ना 1-2 हफ्त्यात त्यांचा कॉल आला, तर त्यांनी पुण्यामध्ये रिंग रोडचं जे बांधकाम आहे ना त्यांचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय. तर मग विचार करा, जे व्यक्ती म्हणजे, आणि जेव्हा ते माझ्याकडे आले होते ना, तर ते ऑलरेडी 10-12 करोडच्या लॉसमध्ये होते, ठीक आहे. त्यामधून त्यांना ही अपॉर्च्युनिटी मिळाली आणि नंतर त्यांनी चालू केलंय, बरोबर, ठीक आहे. तर तुमच्या जर कुंडलीमध्ये असा योग शनी आणि मंगळ असेल तर ते खूप बेटर आहे कन्स्ट्रक्शनसाठी. प्रॉपर्टीचा योग बनवतो, त्यांना प्रॉपर्टी 7व्या घरातला शनी, 7व्या घरातलाच नाही, कुठे पण ती पोझिशन असू द्या, मंगळाची. हा शनी मंगळ जर सोबत असेल ना, तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन रिलेटेड खूप चांगला रिझल्ट मिळतो. हो, नाईस नाईस. कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये जाऊ शकता तुम्ही. आपण बघतो की मॅरेजेस मध्ये काही लोकांना डिले होतात, तर ते कशामुळे होतात? जेव्हा डिले हा वर्ड येतो, ठीक आहे, तर शनी पिक्चर मध्ये येतो. तर मग आता ते कसं समजायचं नेमकं, हे आपण ना थोडंसं समजावून सांगतो, म्हणजे तुम्हाला इझिली समजेल की नेमकं शनी असं कसं परेशान करतो. बरोबर. जसं आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. आता पहिलं घर कोणतं आहे, दुसरं घर कोणतं हे आपण ऑलरेडी बघितलं, ठीक आहे. तर जर ज्यांनी नाही पाहिलं तर त्यांनी रिवाइंड करून व्हिडिओला बघू शकता. आपण स्टार्टिंगला एक्सप्लेन केलंय, तरी शॉर्ट मध्ये मी सांगते. हे तुमचं पहिलं घर आहे, आणि हे दुसरं तिसरं करून हे अँटी क्लॉकवाईज आपले घर रोटेट. हा, आणि हे 7वं घर आहे, जे इम्पॉर्टंट आहे, जे लग्नासाठी युज केलं जातं. हे लग्नासाठी तुमच्यासाठी असेल, माझ्यासाठी असेल, मोदीजींसाठी पण सेम हाऊस, ठीक आहे. चेंज नाही होणार. असं नाही वाटणार की अरे आता हे तुमच्यासाठी 7वं आहे, माझ्यासाठी 5वं हाऊस म्हणजे मॅरेज आहे. नाही, 7वं घर हे मॅरेजच राहील. आणि जी पहिली मॅरेज आहे, ठीक आहे, जे दुसरी मॅरेज कोणी बघत असाल तर तुम्ही 9वं घर, 9व्या घरामध्ये, ठीक आहे. आणि सेम कॉन्सेप्ट तुम्ही 9व्या घरावरती अप्लाय करा, पण कॉन्सेप्ट समजणं जरुरी आहे. आता शनी जेव्हा 7व्या घरामध्ये बसतो तेव्हा मॅरेज मध्ये डिले होतो. आणि शनीचे ना 3 दृष्टी असतात, ठीक आहे. एक 3rd असते, एक 7वी असते, आणि एक 10वी असते, ओके, ठीक आहे. तर ह्या 3 दृष्टी आहेत. जर शनी तुमचा 5व्या घरात बसला तर 5व्या घरामधून तिसरी दृष्टी 7व्या घरात देतो. म्हणजे 1, 2, 3 जिथं बसला तिथून 3 काउंट करायचे, ठीक आहे. तर तिसरी दृष्टी, आता 7वी दृष्टी म्हणजे इथं बसलाय तर डायरेक्ट दृष्टी देतो. इथून जर तुम्ही काउंट केला तर 7 येतो. जिथं बसलाय तिथून 7, म्हणजे 1, 2, 3 असं करून काउंट करा तर 7वी. आणि जेव्हा 10व्या घरात बसला तर इथून अजून 10वी दृष्टी देतोय. तुम्हाला तुमच्या मॅरेज मध्ये डिले होतो, ठीक आहे. आणि फ्यू केसेसमध्ये मी असं ऑब्झर्व केलंय, ज्या टाइमला शनी 9th हाऊस मध्ये बसतो, ठीक आहे, 9व्या घरामध्ये बसतो. आता 9वं घर जे आहे ना ते रिच्युअल्स आहे, ठीक आहे. आणि आपल्या हिंदू कल्चरमध्ये रिच्युअल्स फॉलो होतात, मॅरेज होते त्याबरोबर, ठीक आहे. तर मग तिथे आता शनी 9व्या घरात बसलाय तर रिच्युअल मध्ये डिले आहे, म्हणजे तुमच्या मॅरेज लग्नामध्ये डिले झाला. तर हे फ्यू केसेसमध्ये, म्हणजे एवढी पोझिशन आहे ज्याने मॅरेज मध्ये डिले होतो. बरोबर. बस एवढंच आहे का? नाही, याच्यापेक्षा पण ना अजून थोडे कॉन्सेप्ट आहेत, ठीक आहे. तर ते पण समजावून सांगते. आता मी ऑलरेडी स्टार्टिंगला सांगितलं होतं की आपले तुमच्या प्रत्येक हाऊसमध्ये जे नंबर्स लिहिलेले आहेत, 1 नंबर असेल, 5 नंबर असेल, 6 नंबर असेल, 7 नंबर असेल, ठीक आहे. तर आता तुम्ही इथं बघा की तुमच्या इथं कोणता नंबर लिहिलाय. होऊ शकतं हाऊस मध्ये कोणता नंबर येते, हा, इथं नंबर लिहिला असेल, 4 नंबर लिहिला असेल, 5 नंबर लिहिला असेल. तर आता लेट सपोज फॉर एक्झाम्पल मी इथं 4 नंबर लिहिते, ठीक आहे. आणि प्रत्येक जो नंबर लिहिलाय ना तो राशीचा नंबर आहे, हाऊसचा नंबर नाही. 7व्या घरामध्ये जो नंबर लिहिलाय ना तो बघायचा, आणि कोणत्या नंबरचं काय नाव आहे आणि त्याचा मालक कोण आहे हे मी ऑलरेडी दिले. 5 नंबर असेल तर इथं सिंह राशीचा आहे आणि त्याचा सूर्य मालक आहे, बरोबर. 8 असेल तर वृश्चिक राशी आहे आणि मंगळ मालक आहे, ठीक आहे. जर 11 नंबर असेल तर कुंभ राशी आहे आणि शनी त्याचा मालक आहे, ठीक आहे. तर आता 4 नंबर कोण आहे तुम्हाला तर लक्षात नसेल तर तुम्ही इथं जा. 4 नंबर म्हणजे कर्क राशी आहे आणि चंद्रमा त्याचा मालक आहे. तर लेट सपोज तुमचा चंद्रमा इथं बसलाय आणि इथं जर शनी त्याच्यासोबत बसला तरी तुमच्या मॅरेजमध्ये डिले होते. म्हणजे 7व्या घरामध्ये जो नंबर लिहिलाय त्याच्या मालकासोबत जर तुमचा शनी बसला तरी तुमच्या मॅरेजमध्ये डिले होणार आहे, ठीक आहे. मग आता सोबत नाही बसलाय, फॉर एक्झाम्पल तुमचा चंद्रमा इथं आहे आणि शनी इथं आहे, दृष्टी देतोय, म्हणजे तुमच्या ज्या
7व्या घरामध्ये जो प्लॅनेट आहे म्हणजे जो नंबर आहे त्याचा मालक, त्याला शनीने बघितलं तरी तुमच्या मॅरेजमध्ये डिले होऊ शकतो. ठीक आहे. तर हे अजून हे 3 कॉन्सेप्ट आहे, तुम्ही अप्लाय करून बघा. तर आता हे कधी होतं डिले. आता डिले म्हणजे किती, जर तुम्हाला हा नॉर्मल शनी असेल ठीक आहे तर 30-35 पर्यंत तुम्हाला घेऊन जातो. आणि जर हा वक्री असेल, वक्री म्हणजे काय, उलट्या खोपडीवाला शनी. ठीक आहे. आता त्याला कसं समजायचं, इथं एस लिहिलं असेल नाही तर त्यावरती स्टार लिहिलं असेल नाही तर आर लिहिलं असेल तर तो वक्री झाला. ओके. आर लिहिलं रेट्रोगेट. ठीक आहे. म्हणजे उलट्या खोपडीवाला शनी. ठीक आहे. मग तो एक्स्ट्रा तुम्हाला डिले करेल. आणि डिले म्हणजे कसं, तुम्हाला 40-45 तर घेऊनच जाईल. मग पहिलं लग्न तेव्हा होतं या लोकांचं 40-45 ला. आता तुम्ही कधी रिलेट नाही करणार, या तर इथं 9 नंबर लिहिला असेल नाही तर ज्युपिटरची दृष्टी येत असेल. ठीक आहे. ज्युपिटर म्हणजे गुरु. ठीक आहे. तर ज्युपिटरची दृष्टी तुम्हाला वाचू शकते. ठीक आहे. ज्युपिटरसाठी मी दुसरा कलर घेते, येलो कलर. ज्युपिटर इथं बसून येणं तुम्हाला दृष्टी देत असेल. ठीक आहे. नाहीतर ज्युपिटर इथं बसलेला असेल आणि इथे दृष्टी देत असेल तुमच्या सॅटर्न आणि म्हणजे मूनला, तर मग मॅरेजमध्ये डिले नाही होणार. हा म्हणजे डिले म्हणजे कसं, तुमचं 35 पर्यंत म्हणजे लग्न होऊन जाईल. ठीक आहे. मॅक्सिमम टाइम. बट डिले होईल, पण 10 वर्ष होणार असेल तर 5 वर्ष कमी होऊन जाते जर गुरु असेल तर सोबत. गुरुची दृष्टी कोणत्या असतात, 5वी असते. ठीक आहे. 7वी असते आणि 9वी असते. ओके. ठीक आहे. या जर दृष्टी असतील तर शनीच्या दृष्टी ज्या आहेत ना, मी तो परत एकदा लिहिते. 3री आहे, 7वी आहे आणि 10वी आहे. ओके. ठीक आहे. आणि ही ज्युपिटरची दृष्टी आहे. बस एवढं लक्षात ठेवा. या ज्या दृष्टी आहेत ना, म्हणतात ना गुरु बचाए तो कौन गिराए. ते मग ज्युपिटर जर वाचवत असेल तर मग तुम्हाला थोडासा डिले कमी होतो. ठीक आहे. त्यात आय होप तुम्हाला समजलं असेल. इव्हन आपण जेव्हा ना डिले होतं ना, तर तुम्हाला ज्युपिटरला स्ट्रॉंग केलं जातं आणि ज्युपिटरच्याच रेमेडी केल्या जातात, ज्यानेकरून ना तुमच्या मॅरेजमध्ये डिले नाही होणार. ठीक आहे. त्याच्यासाठी एक रेमेडी आहे, पार्वती कृतम स्तोत्रचा पाठ करायचा, म्हणजे पार्वती मातांची आराधना करायची, ज्यानेकरून तुम्हाला लवकर तुमचं लग्न व्हावं. ओके. ही रेमेडी आहे. अजून बऱ्याचशा रेमेडी आहेत. मॅम, जर 8व्या घरामध्ये कुणाचा शनी असेल, 8व्या हाऊस ज्याला आपण म्हणतो, तर ते कसं रिझल्ट करतं? 8व्या घरामध्ये ना बेसिकली कोणताच प्लॅनेट चांगला फील नाही करत. ते कारण जे ना दुःख दरचं हाऊस आहे, सासरच्यांचं घर आहे. आणि आय डोंट थिंक सो की सासरच्यांसोबत कोणाचं जास्त लोकांचं पटत असेल. ठीक आहे. ज्यांनी ऍस्ट्रॉलॉजी बनवली ना त्यांनी किती म्हणजे किती विचार केला की असेल ना, तुमच्या आयुष्यातले मॅक्सिमम जे प्रॉब्लेम आहे ते 8व्या घरामध्ये. तर 8व्या घरामध्ये सासरच्या लोकांना पण टाकून द्या. मॅक्सिमम लोकांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम सासरचे लोकच करतात. जेव्हा इथे शनी बसतो ना, त्यांचे सासरचे थोडेसे असतात एक्स्ट्रा. ठीक आहे. त्यांच्या म्हणजे सासरच्यांसोबत पटत नाही. आणि इथं बसल्यानंतर शनी तुम्हाला नशेडी गंजडी बनवतो. तर तुम्हाला सुट्टा मारायची सवय असेल तर मग हा शनी तुम्हाला लागल्याच बिमारी देतो. आणि तुम्हाला लॉन्जिटिव्हिटीचा पण कारक आहे. तर तुम्हाला आयुष्यामध्ये म्हणजे तुमचं जे आयुष्य आहे ना ते खूप मोठं पण असेल आणि तुम्ही बिमारही असतात. म्हणजे तुम्हाला ना जिने दूंगा ना मरने दूंगा. मग तुम्हाला इतकं परेशान करेल, तुम्हाला असं वाटेल की यार मी इतका बिमार आहे. पण त्याच्यासाठी ही रेमेडी म्हटली जाते की तुम्ही ना म्हणजे असं हे नका करू. म्हणजे तुम्हाला जर सुट्टा मारायची सवय असेल, लिटिल घ्यायची सवय असेल तर मग त्या गोष्टी करू नका. इव्हन एक इंटरेस्टिंग कंडिशन सांगते, जेव्हा 4th हाऊस मध्ये शनी असतो तर या लोकांचे जर कामं खराब होत असतील, यांना स्ट्रेस होत असेल आणि कोणतंही काम करण्याआधी म्हणजे कोणतं इम्पॉर्टंट काम आहे त्याच्या आधी जर यांनी दारू पिली तर यांच्यासाठी चांगलं आहे. बट यांनी दारू नाही प्यायची, नाही तर यांची हेल्थ खराब होते. ठीक आहे. बट यांना असं म्हटलं जातं की तुम्ही काय करा, दारू प्या, तुमच्यासाठी चांगली आहे. एक अशी पोझिशन हे लाल किताब मध्ये की तुम्हाला म्हणजे तुमचे कोणतं काम आहे आणि जे तुम्हाला वाटते की ते चांगलं नाही झालं, थोडा स्ट्रेस होतोय, नाही तर काम सुरू करायचंय, त्या आधी थोडंसं लिटिल घ्या, तुमचं काम होऊन जाईल. आता हे म्हणजे आता हे तुम्ही बघितल्यानंतर आहे ना, तुम्ही असं नाही की आता मॅमनी सांगितलंय चला हाऊस मध्ये चला बसा, मग असं नाही करायचं. आणि याने काय होते ना, तुमची हेल्थ खराब होते आणि तुमच्या आईज वरती इम्पॅक्ट पडतो. तर नाही करायचं. 9व्या हाऊस मध्ये जर आपला शनी असेल तर काय त्याचे इफेक्ट आहेत? 9वं घर जे आहे ना ते फादरचं घर आहे. ठीक आहे. तर आणि लकचं पण आहे. तर यांचं लक थोडं खराब होतं आणि यांना असं फील होतं की माझ्या आयुष्यामध्ये लक तर काहीच नाही आहे, जे आहे ते हार्डवर्क आहे. ठीक आहे. यांच्या इथं बसून जास्त परेशान नाही करत, बट यांच्या फादरच्या लाईफमध्ये परेशान करतो, त्यांच्या करिअरमध्ये परेशानी क्रिएट करतो, त्यांच्या हेल्थमध्ये परेशानी क्रिएट करतो. तर यांच्यासाठी ठीक आहे, जास्त परेशान नाही करत, ओके फक्त हार्डवर्क करत राहा. मग हा शनी तुम्हाला चांगले रिझल्ट देतो. 10व्या घरात जर कोणाचा शनी असेल तर तो कसा आहे त्यांच्यासाठी? 10व्या घरामध्ये ऍक्च्युली हे जे घर आहे ना ते शनीचं स्वतःच आहे. बरेचसे लोक म्हणतात हे चांगलं घर आहे. ठीक आहे, शनीसाठी. बट माझा एक्सपिरियन्स असा राहिला की शनी जेव्हा 10व्या घरामध्ये असतो ना, त्यांच्या करिअरमध्ये अनसर्टेनिटी येते. त्यांना नेहमी ना जॉब
चेंज करावी लागते. फ्रिक्वेंटली चेंजेस येतात जॉबमध्ये, त्यांना एक जॉब टिकत नाही. म्हणजे आता 2-3 वर्ष झालं की त्यांना जॉब चेंजेस करावं लागते. या तो ऑफिसवाले स्वतः काढून टाकतात, नाही तर मग त्यांना असं काहीतरी सिच्युएशन क्रिएट होते की त्यांना तिथून निघूनच जावं लागतं. तर यांच्यासाठी ही चांगली रेमेडी म्हटलं जाते की तुम्ही चेंज करत राहा. करत राहा. करत राहा. मग बिझनेस मध्ये पण यांनी चेंज करावा का? बिझनेससाठी फरक नाही पडत. बिझनेसला फरक नाही, जॉबमध्ये अनसर्टिनिटी घेऊन येतो. इव्हन तुम्ही ना काय होतं माहितीये का, जेव्हा 10व्या घरामध्ये शनी येतो ना, मी त्यांना सजेस्ट करते की तुम्ही ना जॉब करूच नका, बिझनेस चालू करा. बरोबर आहे. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही बिझनेस करताना मग त्या टाइमला हा शनी तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देतो. ज्यांचा शनी 10व्या घरामध्ये आहे, 7व्या घरामध्ये, 12व्या घरामध्ये आहे, त्यांच्यासाठी बिझनेस खूप बेस्ट आहे. तुम्ही बिझनेस करा, स्पेशली इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करा, फॉरेन रिलेटेड बिझनेस करा, मग तुम्हाला हा शनी मालामाल करेल. खूप चांगला रिझल्ट देतो. इव्हन तुमचा पण 10व्या घरामध्ये शनी आहे. जेव्हा आपण ऑफ द कॅमेरा बोलत होतो ना, तेव्हा मी म्हटलं होते तुम्ही जर जॉब केला असता ना, तुम्ही फ्रिक्वेंटली चेंज केले असते. करेक्ट. म्हणजे मीच एक 4 वर्ष जॉब केला असेल, 3.5-4. त्यातच मी कमीत कमी 4-5 जॉब चेंज केले. तर म्हणजे ते आहेच बिलकुल, की म्हणजे कधी असं व्हायचं की मला वाटायचं आता नवीन शिकू, मग नवीन कंपनी, मग असं चेंज करत गेलो. आणि नंतर बिझनेस मध्ये आल्यावर मग खूपच स्टेबिलिटी आली बऱ्यापैकी. म्हणजे 10व्या घरात शनी या बिझनेसला सपोर्ट करतो. पण ते डेडिकेशन पाहिजे, तेवढं मेहनत करावी लागते. म्हणजे असं काय करावं अजून? म्हणजे आता हे माझाच 10व्या घरात, तुम्ही मला सांगा आता मी काय. तुम्हाला फक्त गिव्हअप नाही करायचे, करत राहायचे. कारण की स्टार्टिंगला रिझल्ट नाही मिळणार. तुम्हाला असं वाटेल की यार की मी इनफ नाही आहे, ठीक आहे, मी जे करतो ते ठीक नाही आहे. लोक असं तुम्हाला म्हणतील की अरे काय तू ह्याच्यामध्ये पडलास. पण तुम्हाला काय ऐकायचं नाही, करत राहायचंय. क्षणे मग तुम्हाला रिझल्ट मिळेल. शनी म्हणतात ना क्षणे तर रिझल्ट पण क्षणे प्रमाणे मिळतं. पण तुम्ही करत राहिला, गिव्हअप नाही केला, ठीक आहे. बघा सगळ्यात इझी काय असतं, एखादं काम सोडून दुसरं चालू करणं. पण सगळ्यात डिफिकल्ट काय आहे, मन नसेल तरी सकाळी उठून ते डेडिकेशन आहे. आणि जेव्हा तुम्ही ही गोष्ट करायला चालू करताना तेव्हा शनी तुम्हाला चांगले रिझल्ट देतो. ते असं आहे. 11व्या घरातला शनी काय रिझल्ट देतो? मी म्हटलं होतं ना, हे 2-3 शनीच्या खूप चांगल्या पोझिशन आहे, त्यांना करोडपती बनवतो. एक 11व्या घरातला शनी आहे, सेकंड हाऊसचा शनी आहे, 12व्या घरातला शनी आहे, त्यांना खूप चांगले रिझल्ट देतो. तर 11व्या घरातला शनी त्यांना पैसे वाईज तो खूप चांगले देतो, पण त्यांचे जे फ्रेंड सर्कल आहे ते खराब असतात. खराब म्हणजे कसे की त्यांचा फायदा उचलायचा बघतात आणि एकदम म्हणतात ना ते असे त्यांना त्यांची रियालिटी दाखवतं की एकही, आणि 30-40च्या वर्षानंतर ना त्यांच्याकडे एकही फ्रेंड उरत नाही. म्हणजे ते असं होतं की फ्रेंड त्यांचा सर्कल, त्यांच्या मतलबी फ्रेंड सर्कल आहे, ठीक आहे. फ्रेंड फक्त मतलबसाठी त्यांच्यासोबत राहतात आणि त्यांचा फ्रेंड सर्कल टिकत नाही. आणि रिलेटिव्ह पण असेच मिळतात त्यांच्या लाईफमध्ये. तर त्यांचा तो पेंडिंग कर्म आहे असं म्हणू शकतो. बरोबर. तर मग इथे शनी पैसे चांगले देतो, पण फ्रेंड्स वगैरे थोडेसे खराब देतो. मित्र कमी असतात या लोकांना, बट पैसे भरपूर असतात. पैसा असल्यावर मग सगळंच ते तर आहे. पैसे जास्त आहेत ना, म्हणून तर तुमच्या आसपास एवढे चांगले फ्रेंड सर्कल राहतं. बरोबर आहे. 12व्या घरातला शनी काय रिझल्ट? 12वं आणि शेवटचं घर. 12व्या घरातला जेव्हा शनी तुम्हाला मिळतो ना, तर तुम्हाला फॉरेनला घेऊन जातो, बट कधी टाइम लागतो, डिले करतो. एक तर तुम्हाला जाण्यासाठी खूप परेशान करेल, विजा कॅन्सल होईल, नाहीतर फ्लाईट कॅन्सल होईल, नाहीतर तुम्ही टाइमला नाही पोहोचू शकणार, काही ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतो. बट जर तुम्ही एकदा तिथे गेला तर तुम्हाला वापस नाही येऊ देणार. मी असं ऑब्झर्व केले, तिथले लोक विचार करतात की मी आता येईल वापस. जसं मी वापस येईल त्याच टाइमला त्यांना एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळते, तिथेच राहतात. मग त्यांना जाने नाही दूंगा और गया तो वापस नाही आने दूंगा. तर मग ते असा शनी इथं परेशान करतो. बट हा शनी ना, जर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम करत आहात, फॉरेन रिलेटेड काम करत आहात, तर तुम्हाला हा शनी खूप छान पैसे देतो. काही लोकांच्या लाईफमध्ये खराब फेज असतो सुरुवातीला, आणि नंतर एकदम चांगला फेज येतो. म्हणजे मिड एज पर्यंत आपण बघतो की 30-32 पर्यंत नॉर्मल लाईफ जगत असतात, आणि नंतर एक स्पार्क येतो, किंवा 30-32 पर्यंत खूप स्ट्रगल सहन करतात, आणि नंतर एकदम चांगला स्पार्क येतो. हे याच्यात ऍस्ट्रॉलॉजी काय रोल प्ले करते? याच्यामध्ये शनीचा पण खूप मोठा रोल आहे, ठीक आहे. मॅक्सिमम लाईफमध्ये तुमचे जे इन्सिडेंट होतात, तुमच्या लाईफमध्ये जे पण गोष्टी होतात, करिअरमध्ये, लाईफमध्ये, रिलेशनशिपमध्ये, तिथे शनीचा कुठे ना कुठे रोल असतोच, ठीक आहे. जेव्हा शनी 6व्या घराशी, 8व्या घराशी, 12व्या घराशी कनेक्शन बनवतो, ठीक आहे, त्या टाइमला तुमच्या लाईफमध्ये पहिले खराब फेज येतो आणि मग चांगला फेज येतो, ठीक आहे. म्हणजे कसं आता कनेक्शन म्हणजे कसं, जेव्हा ट्रान्झिटिंग शनी 6व्या घरामध्ये, 8व्या घरामध्ये आणि 12व्या घरामध्ये येतो ना, त्या टाइमला आणि 9व्या घराशी कनेक्शन बनवतो, ठीक आहे. त्या टाइमला म्हणजे तुमच्या लाईफमध्ये खराब टाइम येतो आणि नंतर चांगला येतो. म्हणजे कोणती तरी बॅड न्यूज पहिले येते, नंतर गुड न्यूज येते, ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुमचा 8व्या आणि 9व्या घराचं कनेक्शन बनतं, म्हणजे 8व्याचा मालक 9व्यामध्ये आहे, 9व्याचा मालक 8व्यामध्ये आहे, वाईस वर्सा, ठीक आहे. असं होत असेल ना, तर त्या टाइमला पण तुम्हाला एक बॅड न्यूज मिळते आणि नंतर तुमच्याकडे गुड न्यूज येते, ठीक आहे. तर असे बरेचसे लोक आहेत ज्यांचा पहिले खराब टाइम येतो, त्यांच्याबद्दल अफवा उडतात, आणि नंतर त्यांचा चांगला टाइम पिरियड येतो, गोल्डन टाइम पिरियड येतो. असं आपण कुणाबद्दल म्हणू शकतो, म्हणजे ज्यांचा शनी तसा होता आणि त्याला म्हणजे
एकदम बॉटम पासून टॉप पर्यंत नेलं? मी असं बोलायची कुंडली तर नाही बघितली, पण मला असं वाटतं की आता जो सध्या आहे ना, हार्दिक पांड्याचा गोल्डन टाइम पिरियड चालू आहे. ठीक आहे, त्यांच्या पण पहिले लाईफ मध्ये थोडासा खराब टाइम पिरियड आला आणि नंतर मग चांगला टाइम पिरियड आला. तर मला असं वाटतं, ठीक आहे, मी त्यांच्या इथं कुंडली तर नाही पाहिली आहे, आय थिंक बट तुम्हाला असं वाटतं एखाद्याचं कॅरेक्टर बघून तुम्ही त्याचे ग्रह ओळखू शकता? हा, कधी कधी इव्हन मी तुम्हाला सांगते, इव्हन मी तुम्हाला ज्या टाइमला भेटले होते ना, त्या टाइमला मी तुम्हाला एक गोष्ट म्हटलं की तुमचा विनस खूप चांगला आहे. ठीक आहे, आणि तुम्ही मला विचारलं की का, तुम्ही शुक्र तुमचा खूप चांगला आहे. ठीक आहे, बिकॉज यू हॅव बेसिक इटिकेट्स. आता ते कसं समजतं, जेव्हा आले ना, तुम्ही काय म्हटलं की तुम्ही जेव्हा पोहोचता तेव्हा मला सांगा, तेव्हा तुम्ही मला रिसीव्ह करण्यासाठी आला, आणि ज्या टाइमला मला जायचं होतं त्या टाइमला तुम्ही ड्रॉप करण्यासाठी आला, आणि एकदा आपण बाहेर गेलो तर त्या टाइमला तुम्ही डोअर ओपन केला. हे बेसिक इटिकेट आहेत. ठीक आहे, आणि ज्या व्यक्तीमध्ये या गोष्टी असतात ना, तर त्या व्यक्तीचा विनोस खूप चांगला असतो. ठीक आहे, तर मी त्याच टाइमला म्हणलं की मी तुमची कुंडली त्या टाइमला नव्हती पाहिली, आणि मी तुम्हाला म्हणलं की तुमचा विनस खूप चांगला आहे, म्हणजे तुमचा शुक्र खूप चांगला आहे, आणि जेव्हा तुमची विनसची दशा येईल ना, तर तुम्हाला हा विनस खूप चांगले रिझल्ट देईल. तुमचे मल्टिपल कामं सुरू होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होतील. आणि जेव्हा मी भेटले होते त्या टाइमला आय थिंक तुमची केतूची दशा सुरू होती, आणि त्यानंतर तुमची विनसची दशा चालू होणार होती, आणि आय थिंक 1.5 महिन्याचा काहीतरी गॅप होता. आणि मी तुम्हाला म्हटलं तर ज्या टाइमला तुमची विनसची दशा चालू होईल ना, तुम्ही फक्त वेट अँड वॉच. तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला समजेल की काय गोष्टी होतात. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही, आपण जेव्हा बॅक कॅमेरा बोलत होतो ना, तुम्ही मल्टिपल असून कामं सुरू आहेत आणि इव्हन करतात पण आहे. ठीक आहे, तर एखाद्या व्यक्तीचा शुक्र चांगला आहे की नाही हे त्यांच्या स्वभावाने समजतात. इव्हन शाहरुख खानला लोक का ओळखतात, त्यांचा जो विनस आहे ना, शुक्र आहे तो चांगला आहे. तो विनस म्हणजे फिमेल्स आहे, जे व्यक्ती फिमेलची रिस्पेक्ट करतात, त्यांना चांगलं वेल ट्रीट करतात. ठीक आहे, तर त्यांचा विनस चांगलाच असतो. ठीक आहे, आणि विनस जो आहे ना, तुम्हाला ओळखायचा तुमचा चांगला आहे की नाही. दुसरी कंडिशन काय आहे ना, तुम्ही जेव्हा शॉपिंग करायला जाता आणि एखादी वस्तू तुम्ही बघता, जर ती तुमची जी बघितलेली वस्तू आहे ना, ती त्याची प्राइस जर जास्त असेल तर तुमचा विनस चांगला आहे. कारण की विनस जो आहे ना, तो रिफाईंड वस्तूंना रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, म्हणजे तुमची जी, भले तुमच्याकडे पैसे असो नसो, ठीक आहे, पण तुमची जी चॉईस आहे ना, ती रिफाईंड आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जी कोणती पण जेव्हा ते प्रॉडक्ट बघता ना, तर तो प्रॉडक्ट जर महाग असेल तर तुमचा विनस चांगला आहे. तर तुम्हाला साध्या गोष्टी आवडू शकत नाही. तो दाखवणार पण नाही आपल्याला, काहीतरी टॉपच दाखवेल. दाखवणार नाही. आता जेव्हा तुम्ही शॉपिंगला गेला आणि तुम्ही एखादी वस्तू पिक केली आणि जेव्हा त्याची प्राइस चेक केली तर ती वस्तू तुमची महागच आहे, तर तुमचा विनस चांगला आहे. कारण की तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी नाही आवडत, तुम्हाला महागच वस्तू आवडतात. तुमची चॉईस रिफाईंड आहे, तर त्याने पण ओळखलं जातं. म्हणजे असं तुम्ही प्रत्येकाचं कॅरेक्टर बघून त्याचा कोणता ग्रह चांगला आहे वाईट हे आपल्याला कळू शकतं. इव्हन तेवढं नॉलेज पाहिजे. इव्हन इट्स मी म्हणते ना, हे बेसिक आहे, सायकोलॉजी आहे. ठीक आहे, इव्हन तुम्ही फेस रिडिंग आहे ना, ती ऍस्ट्रॉलॉजी मध्ये नाही आहे. ठीक आहे, जेव्हा मी IT मध्ये जॉब करत होते ना, तर मी जेव्हा नोव्हर्टीज मध्ये होते ना, तिथे ऑप्शन असायचा आम्हाला की इयरली तुम्हाला कोणती तरी एक ना स्किल शिकायची आहे. ठीक आहे, त्या टाइमला आय थिंक 2 महिन्याच्या टाइम पिरियड मध्ये मी आहे ना सायकोलॉजी शिकले. ठीक आहे, कारण की आम्हाला कंपल्शन होतं की तुम्हाला कोणती तरी वस्तू शिकायची. ठीक आहे, म्हणजे ती तुमच्या फील्डशी रिलेटेड नाही आहे. ठीक आहे, आणि ती मला खूप इंटरेस्टिंग वाटली. इव्हन मॅक्सिमम माझ्याकडे जे क्लायंट्स येतात ना, तर ते व्हिडिओ कन्सल्टेशन मध्येच असतात. मग मी त्यांना बघून बऱ्याचशा गोष्टी सांगते. इव्हन कुंडली पण बघायची गरज पडत नाही, त्यांना बघून बऱ्याचशा गोष्टी सांगते मी. तुम्ही ना, मी म्हटलं ना, तुमचे बरेचसे गोष्टी ना तुम्हाला बघूनच समजतात की तुमचा काय प्लॅनेट चांगला आहे आणि काय कसा आहे. ठीक आहे, तेवढा अभ्यास लागतो त्या गोष्टींना, असं प्रत्येक माणूस नाही सांगू शकत. आता तुम्ही कधीपासून ते स्टडी करत आला त्यामुळे तुम्हाला ते जाणवतं आता. करेक्ट. मला असं वाटतं त्याच्यासाठी कॉमन सेन्स पण जरुरी आहे, अँड विच इज नॉट कॉमन अगेन. कॉमन सेन्सची पण गरज आहे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला ओळखायचं असेल एखाद्या व्यक्तीचा शनी कसा आहे, ठीक आहे, बेस्ट एक्झाम्पल आहे अमिताभ बच्चन. ठीक आहे, ते जसं अमिताभ बच्चन जी आहे ना, सबऑर्डिनेटला कसं ट्रीट करतात, त्यांचे जे आहेत ना को वर्कर्स आहेत, ते काय म्हणतात की जे त्यांच्यासोबत त्यांना काम करतात, जे ऍक्टर आहेत, ठीक आहे, ते काय म्हणायचे की ना, ते खूप वेल ट्रीट करतात, त्यांना अजूनही ग्रीट करतात, आणि ते टाइम वरती पोहोचतात सेटवरती. एकदा कपिल शर्माच्या शो मध्ये ते म्हटले की आय एम सो सॉरी, मी 2 मिनिटं लेट झाले. तसं आहे ना, काय ते कपिलजी काय म्हणले, 2 मिनिट भी कोई लेट होता है. तर त्यांनी समजतं की तुमचा सूर्य, तुमचा जो शनी आहे तो किती चांगला आहे. ठीक आहे, जो व्यक्ती आपले जे सबऑर्डिनेट आहेत, आपले जे हेल्पर आहेत, त्यांना वेल ट्रीट करतो, आपल्या कामाच्या हाताखाली जे काम करतो त्यांना वेल ट्रीट करतो, आपले जे वर्कर आहेत, जे रिक्षावाला आहे, चायवाला आहे, सब्जीवाला आहे, यांना वेल ट्रीट करतो ना, त्यांचा शनी खूप चांगला असतो, त्यांना शनी चांगलाच रिझल्ट देतो. तुम्ही त्यांना असं ना फालतू नका बोलू, पिडस नका करू त्यांना. कामवाल्या बाईला पण आपण बघतो गावाकडे खूप, म्हणजे आता शहरात तरी ज्या मुली आहेत त्या चांगलं वागतं, गावाकडे थोडं ते कामवाल्या बायांना हे वेगळं ट्रीट केलं जातं.
म्हणजे आधी असं वेगळं ट्रीट केलं, ते नको करायला. मी असं ऍक्च्युली बघितलं पण आहे की त्यांना असं चहा देताना पिताना ना वेगळा कप दिला जातो आणि त्यांना ना असं वेगळी प्लेट दिली जाते. वेगळा ग्लास दिला हा, तो. बट मी माझ्या घरी माझ्या आई वडिलांनी असं केलेलं कधीच नाही पाहिलं. Correct. ठीक आहे, त्यांनी नेहमी असं इक्वल ट्रीट केलं आहे. हम्म. त्यांनी असं कधी विचार नाही करत आपण जो चहा पितो ना तोच त्यांना चहा द्यायचा, आपण जे खातो तेच त्यांना द्यायचं. आणि असं कधी भेदभाव नाही भेदभाव करत. नाही केला. आणि मला हे कधी माहित पण नव्हतं. ठीक आहे, पण मी बाकी जेव्हा आता फ्रेंड सर्कल कधी बघितला नाही तर क्लायंट वगैरे बघितला ना, मग मला आता कळालं की लोक लिटरली आजही अशा गोष्टी अशा गोष्टी करतात. करतात. ठीक आहे, आणि जर तुम्ही या गोष्टी नसताल करत, तुमचे जे म्हणतात ना निचले तबकेवाले जे लोक असतात ना, तुम्ही त्यांच्यासाठी काही करताय. ठीक आहे, त्यांना तुम्ही काहीतरी गिफ्ट देताय. ठीक आहे, त्यांना काळे कंबल वाटताय. कंबल म्हणजे काय म्हणतात त्याला, ब्लँकेट्स. जी चादर ओढणारी ब्लॅक कलरची स्पेशली. ठीक आहे, थंडीच्या दिवसामध्ये त्यांना तुम्ही डोनेट करताय, तर तुमचा शनी ऑलरेडी चांगला आहे. तुम्ही चप्पल डोनेट करताय, तुमचा शनी ऑलरेडी चांगला आहे, बरोबर. तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देतो. करेक्ट. शनीचे काय रेमेडीज तुम्ही सांगाल? आता एंड ऑफ द पॉडकास्ट आपण आलोय आता, तर शनीच्या रेमेडीज बद्दल काय सांगाल? जर तुमची 7.5 चालू असेल, शनीची महादशा चालू असेल, ढैया चालू असेल, दशा चालू असेल, त्याच्यासाठी बेस्ट रेमेडी आहे तुम्ही 7मुखी रुद्राक्ष घाला. जो 7मुखी रुद्राक्ष आहे ना तो शनीने रिप्रेझेंट केला जातो आणि त्यालाच आहे ना लक्ष्मी रुद्राक्ष असंही म्हटलं जातं. आणि जेव्हा तुम्ही ही रुद्राक्ष घालता ना, तर असं नाही की तुम्हाला चालता चालता आहे ना एक आहे ना सुटकेस मिळेल, त्याच्यामध्ये पैसे असतील, नाहीतर असं होईल की अंबानी तुम्हाला गोदमध्ये घेईल. नाही, असं बिलकुल नाही होणार आहे. अडॉप्ट नाही करणार आहे. बेसिकली तुमचं माइंड क्लिअर होईल, तुमच्या आहे ना डोक्यामध्ये जे क्लॅरिटी येईल, तुमचे डिसिजन मेकिंग चांगली होईल आणि तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज येतील. ठीक आहे, याला मनी रुद्राक्ष पण असं म्हटलं जातं. 7मुखी रुद्राक्षला. 7मुखी रुद्राक्षला जेव्हा तुम्ही ते घालता ना, तुमचं बेसिकली ना क्लॅरिटी ऑफ माइंड होतं, क्लॅरिटी ऑफ थॉट्स होतात आणि त्याने करून ना तुम्हाला डिसिजन मेकिंग तुमची चांगली होते. ओके. ठीक आहे, आणि ज्याने तुम्ही जे पण डिसिजन घेता ना ते प्रॉपर होतील आणि तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज येतील आणि त्या अपॉर्च्युनिटीजमुळे तुम्हाला पैसे मिळतील. तर तुम्ही हा रुद्राक्ष घातल्यानंतर तुम्हाला हा फायदा होईल. आता काय होतं ना, रुद्राक्ष भरपूर आहे, तर कुठून घेतला पाहिजे, बेटर कुठे असेल? इथे ना थोडीशी मी मार्केटिंग करेल. ठीक आहे, तर म्हणजे मी असं म्हणते की इंडियामध्ये सगळ्यात जास्त चांगला रुद्राक्ष ना माझ्याकडेच मिळतो. माझी वेबसाईट आहे divinitystone.org. तुम्ही तिथूनही खरेदी करू शकता. मी त्याची डिस्क्रिप्शन मध्ये आपण लिंक पण टाकू. का नंबर सांगून द्या. नाही, डायरेक्टली तुम्ही वेबसाईट वरती जा आणि ऑर्डर करा. ओके. ठीक आहे, तर तुम्हाला कोणाला कॉल करायची गरज नाहीये. ठीक आहे, तुम्ही वेबसाईट वरती जा आणि तिथून डायरेक्टली खरेदी करा. ठीक आहे, आणि तुमच्या व्ह्युअर्ससाठी मी एक ऑफर पण देते. तर तुम्हाला एक प्रीमियम कुंडली दिली जाईल. ठीक आहे, आता प्रीमियम कुंडली ऍक्च्युली बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये. ठीक आहे, तुमची जी कुंडली आहे ना, तुमच्याकडे असू शकते ती नॉर्मल कुंडली आहे, जी आहे ना पहिल्याच्या जमाने काय हाताने कुंडली बनवायची आणि त्याच्यामध्ये ना अॅक्युरेसी कमी राहते, कारण की ह्युमन मेड आहे ना, तर प्रॉपरली बनत नाही आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुक्या फाइंड आउट होतातच. ठीक आहे, मग त्याच्यासाठी आम्ही एक प्रीमियम कुंडली बनवली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर कुंडली मिळेल. तुमची दशा कोणती चालू आहे, तुमचा नक्षत्र कोणता आहे, तुमचे इष्टदेवता कोण आहेत, तुमची महादशा कोणती आहे, त्याचे उपाय काय आहेत, 7.5चा तुमची 7.5 कधी चालू होईल त्याचे काय उपाय आहेत, तुम्ही कोणत्या देवाची पूजा केली पाहिजे, तुम्हाला कोणतं मंत्र चांटिंग केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी दान केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. 300 पेजेसची ती रिपोर्ट आहे. तुम्ही मला तुम्हाला पण दिली होती. खूप सुंदर आहे, डिटेल्ड आहे खूप, म्हणजे वाचली तर तुम्हाला पूर्ण कळून जातं तुमच्याबद्दल. आणि तुमचा ग्रह कोणता, प्लॅनेट कुठे बसला आहे, तुमचा लग्न लॉर्ड कोण आहे, लग्नाचा मालक कोण आहे, आणि जर शनी कोणत्या घरात बसून तुम्हाला कसे रिझल्ट देतं, तुमच्यासाठी लाल किताब रेमेडीज काय आहेत, ते म्हणजे ही पर्सनलाइज तुमच्यासाठी रिपोर्ट आहे. तर तुम्ही ज्यांना ऑर्डर करायची आहे तर ती करू शकता सेपरेटली. आणि जे लोक ऑलरेडी ऑर्डर करतात 7मुखी, त्यांच्यासाठी ही फ्री राहील. 7मुखी रुद्राक्ष तर घालायचंच आहे. तुमची 7.5 चालू असतो, महादशा असतो, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला श्रीहरीची वंदना करायची आहे. श्रीहरी म्हणजे तुम्हाला आहे ना विष्णू सहस्त्रनामचा पाठ करायचा आहे. मी याचे एवढे चांगले रिझल्ट बघितले आहेत ना या 7.5 मध्ये. बेसिकली जेव्हा तुम्ही ही करायला चालू करता ना, तुम्हाला करेज येतं. ठीक आहे, तुम्हाला तो, कारण की काय होते, प्रॉब्लेम तर तुमचे कमी नाही होणार, पण त्यांना फेस करण्यासाठी जे करेज आहे ना, तुम्हाला ते श्रीहरीची वंदना करून मिळेल. ठीक आहे, तर तुम्ही, आणि 7.5 तुमची कधी येऊन कधी निघून गेली तुम्हाला कळणार नाही. 7मुखी तर रुद्राक्ष घालायचंय, त्याच्या व्यतिरिक्त विष्णू सहस्त्रनामचा पाठ करायचा आहे. आणि तुम्हाला काय करायचंय, जे पिंपळाचं झाड आहे ना त्याला पाणी द्यायचं आहे. पिंपळाच्या झाडाला पाणी द्यायचं. ओके. त्याने तुमची 7.5 बेस्ट राहील तुमच्यासाठी. मॅम, भरपूर लोक आहे ज्यांना वाटतं की यार काहीच होत नाही माझ्या लाईफमध्ये, मी सगळं काही ट्राय करून झालं पण मला काहीच मिळत नाहीये. त्यांचं जे नशीब आहे ते कसं चमकवू शकतात एकदम, म्हणजे म्हणतो ना आपण, तुम्ही जसं बोलता रंग का राजा होऊ शकतं, तसं जे डिप्रेस भरपूर लोक असे जे बघतही असतील, ज्यांना वाटतं की यार मी ट्राय करतोय किंवा मी काहीतरी करतोय बट मला ते मिळत नाहीये, ते तुम्ही कसं ओपन करू शकता, एखाद्याच्या आयुष्याचे नशीब कसं तुम्ही चमकवू शकता? तुम्हाला त्याच्यासाठी ना एक
उपाय करायचा आहे आणि ही आपली एन्शियंट रेमेडी आहे. इवन मी पण केली आहे. हम्म. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचंय, शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला एक कुलूप घेऊन यायचं आहे. त्याच्यात 3 चाबी असतील, 3 की असतील. ठीक आहे. आणि तुम्हाला शनिवारी सकाळी, ठीक आहे, त्या कुलूपला काय करायचं, एक चाबी काढायची, त्याला लॉक करायचा आणि ज्या बाकी 2 चाबी आहेत तर त्या इथे जसं हँडल असतं ना त्याच्यावरती लावून टाकायच्या. ठीक आहे. आणि कोणत्या पण मंदिरामध्ये जाऊन, शनी मंदिरात जा नाही तर महादेवाच्या मंदिरामध्ये जा आणि तिथे जाऊन ठेवून यायचंय. आणि तुम्हाला हे शुक्रवारीच आणायचंय. जे कुलूप आहे ते तुम्हाला शुक्रवारी घेऊन यायचंय. का शुक्रवारी? कारण की शुक्रवार हा दिवस असतो ना ज्या दिवशी तुम्हाला शुक्र करण्याचा दिवस असतो हा. आणि तुमच्या आयुष्यामध्ये अपॉर्च्युनिटीज येण्याचा दिवस असतो. ठीक आहे. तो हा महालक्ष्मीचा दिवस आहे ज्याने तुमच्या लाईफमध्ये अपॉर्च्युनिटीज येतात, बरोबर. ना प्रॉस्पॅरिटी येते. तो प्रॉस्पॅरिटीचा दिवस आहे. तर तुम्हाला हा शुक्रवारी कुलूप घेऊन यायचा आहे आणि शनिवारी सकाळी सकाळी मंदिरात जायचं आहे. ट्राय करा सूर्योदयाच्या म्हणजे आधी नाही तर त्या आसपास. ठीक आहे. असं नाही की मी 8 वाजता उठतो तो 8 वाजता जाऊ का, नाही. ट्राय करा तुम्ही 6:30 पर्यंत. तुम्ही आता गुगलवरती सर्च करू शकता की तुमच्या ठिकाणी सूर्योदय कधी होतो. कधी होतो, बरोबर. तर मग ते कुलूप घ्यायचंय, त्याला लॉक लावायचंय आणि मंदिरात ठेवून यायचंय आणि वापस फिरून मागे नाही बघायचं. ठेवायचं आणि निघून जायचं. मंदिराच्या आवारात कुठेही ठेवू शकतो ना? कुठेही ठेवा. हा. ठीक आहे. ज्या वेळेस आता ते कुलूप आहे ना कोणीतरी ओपन करेलच आणि ज्या वेळेस कोणी ते कुलूप घेईल आणि उघडेल ना त्या टाइमला तुमचे जे बंद दरवाजे आहेत ना ते ओपन होतील आणि तुम्हाला आयुष्यामध्ये ज्या अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडून निघून जात होत्या, जे तुम्हाला मिळत नव्हतं, तुम्ही स्ट्रक होता लाईफमध्ये आणि तुम्हाला वाटत होतं की माझं कोणतंच काम होत नाहीये, डिले होत आहेत, ते सगळे कामं व्हायला लागतील. ओके. आणि ही आपली एन्शियंट रेमेडी आहे. Correct. तुम्ही करून बघा. नक्की नक्की नक्की. येस. काही लोकांना वाटतं की आमच्या आयुष्यामध्ये ना असं काहीतरी आम्हाला कोणी झपाटलंय, आमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी भूत आलंय किंवा असं वाटतं प्रत्येक भूतबाधा वगैरे. तर या गोष्टी खऱ्या आहेत का? तुम्हाला काय वाटतं? माझा असं नाही की विश्वास नाहीये आणि आहे पण असं नाही. माझा पर्सनल एक्सपिरियन्स तर नाहीये, पण मी जे ओळखीचे लोक आहेत ना त्यांना बघितलं आहे. तर त्याच्यासाठी एक खास उपाय तुम्हाला काय करायचं, कोल्हापूरमध्ये एक ठिकाण आहे आदमापूर. Okay. आदमापूरमध्ये बाळूमामांचं मंदिर आहे. हा. ठीक आहे. तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त एक मेटके एक मंदिर आहे. मेटक्यामध्ये पण बाळूमामांचं एक मंदिर आहे आणि तिथे एक खांब आहे. तर त्या खांबाला तुम्हाला व्हिजिट करायचंय. जर तुम्हाला भूतबाधा असेल, जर तुम्हाला ब्लॅक मॅजिकचा प्रॉब्लेम असेल, कोणी तुम्हाला असं वाटत असेल कोणी माझ्यावरती करणी केली आहे, Okay. जर तुम्हाला नजर दोषचा प्रॉब्लेम असेल, नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये अशा बिमाऱ्या चालूच आहेत आणि तुम्ही किती हॉस्पिटलचे चक्कर काढून परेशान आलात, ते सॉल्व्हच होत नाही, तुम्हाला कळतच नाही नेमकं काय होतंय. बरोबर. ठीक आहे. तर तुम्ही त्या मंदिरात जा आणि त्या खांबाला व्हिजिट करा. तुमचे सगळे प्रॉब्लेम ठीक होऊन जातील. हो. कारण की मामांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा लोकांचे हे प्रॉब्लेम ठीक झालेत. मी बऱ्याचशा क्लायंटला सांगितलं तुम्ही मामांच्या मंदिरात जा. इव्हन मला नजर लागते ना त्या टाइमला मी बाळूमामांचा भंडारा घेते, पाण्यात टाकते आणि पिते. ठीक आहे. Okay. माझ्यासाठी तर बेस्ट रेमेडी. कारण मी आता आईसोबत, आई त्यांना तर काढायची नजर नसते. बरोबर. ठीक आहे. आता प्रत्येक वेळेस तो कोणी व्यक्ती आपल्या जवळ राहील जरुरी नाहीये. हा. तर मग त्याच्यासाठी तुम्ही ही रेमेडी करून बघू शकता. तुम्हाला कोल्हापूरमध्ये ते मंदिर आहे, तुम्ही तिथं मंदिरामध्ये जाऊ शकता. आदमापूरमध्ये पण जायचंय आणि मेटके या ठिकाणी पण जायचंय आणि जे खांब आहे ते मेटक्यामध्ये आहे. ओके. नक्की. म्हणजे ज्यांना असं वाटतंय, भ्रम वाटतंय किंवा वॉट एव्हर जे काय वाटत असेल तर ते तिकडे जाऊ शकतात मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊ शकतात. मॅम, थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली तुम्ही. आणि आपली जी ऑडियन्स आहे नेहमीच तुमचे पॉडकास्ट त्यांना आवडतात, तुमच्या रील्सला पण ते खूप चांगला प्रतिसाद देतात. तर ज्यांनाही कुणाला कनेक्ट करायचं असेल तुमच्यासोबत फॉर कन्सल्टिंग तर ते नंबर काय असेल आपला? आपण नाही ना स्क्रीनवरती स्क्रीनवर लावून देऊ. ट्राय करा. म्हणजे तुम्ही फक्त व्हॉट्सअप करा, मॅम तुम्हाला बरोबर तिकडून रिप्लाय करतील. कॉल इतके नाही रिसिव्ह केले जात कारण फॅमिली असते किंवा त्यांचं स्वतःचाही मल्टिपल गोष्टी असतात, त्यांच्या क्लायंट सोबत मीटिंग चालू असते. तुमचा कॉल मिस होऊन जाऊ शकतो, बट मेसेज त्या रीड करतात. त्यामुळे तुम्ही नेहमी त्यांना व्हॉट्सअप मेसेज करा. मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. राधे राधे. राधे राधे. आपण एंड ना बाळूमामाच्या नावाने. नक्की नक्की नक्की. ठीक आहे. बाळूमामाच्या नावाने चांगलं. चांगलं.